वसुदेवसुतं देवम् कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. सो आपण एका श्लोकाने सुरुवात करू जो ॲक्च्युली गीतेमधला श्लोक नाही आहे, पण तो गीतेची उत्पत्ती सांगणारा श्लोक आहे आणि तो वन ऑफ माय फेवरेट्स. खूप सुंदर श्लोक आहे. तो असा आहे, पार्थपुत्रो विषादोस्ती वाक्कन्या परमात्मने. पार्थपुत्रो विषादोस्ती वाक्कन्या परमात्मने तयोः उभयोः या जाता सा गीता लोकपावनी. अर्थ असा आहे की विषाद हा अर्जुनाचा पुत्र म्हणजे मुलगा अशी कल्पना केलेली आहे. पहिला जो अध्याय गीतेचा तो अर्जुन विषाद योग आहे. विषाद म्हणजे हिज हार्ट वॉज मूव्ड. जेव्हा त्यांनी समोर बघितलं की आपलेच सगळे बांधव गुरुजन आपल्याशीच युद्ध करायला उभे राहिलेले आहेत, तेव्हा त्याला विषाद झाला. म्हणजे त्याचं हिज हार्ट वॉज मूव्ड. तेव्हा हा विषाद झाला तो त्याचा मुलगा अशी कल्पना केली. वाक्कन्या परमात्मने म्हणजे परमात्म्याची वाणी ही त्याची कन्या. परमात्म्याची वाणी जे श्रीकृष्ण बोलला तर ते परमात्म्याची वाणी ही त्याची कन्या. तर या दोघांच्या संयोगातून जी जन्माला आली ती गीता त्रैलोक्याला पावन करणारी आहे. सो आता असंच आहे, आपण बोललो तेव्हा मला आठवलं की हा जो श्लोक आहे हा गीतेतला नाही आहे, पण इट डिस्क्राईब्स, आय मीन इट्स नॉट, इट डझंट डिस्क्राईब, ही एक कल्पना आहे की गीता जन्माला कशी आली. तर त्याचा तो श्लोक असा आहे की पार्थपुत्रो विषादोस्ती वाक्कन्या परमात्मने तयोः उभयोः या जाता सा गीता लोकपावनी, असा श्लोक आहे. चा अर्थ असा आहे की पार्थपुत्रो म्हणजे पार्थाचा मुलगा, अर्जुनाचा मुलगा. विषाद, हा विषाद म्हणजे काय तर वेन हिज हार्ट वॉज मूव्ड, त्याला जेव्हा सगळं बघितलं समोर तेव्हा पहिला जो अध्याय गीतेचा तो कोणता आहे, अर्जुन विषाद योग. तर तो अर्जुन विषाद योग म्हणजे त्याला विषाद झाला अर्जुनाला, म्हणून ते पुढचं सगळं घडलं, म्हणून श्रीकृष्णाने गीता सांगितली, राईट. सो तो विषाद जो आहे तो त्याचा मुलगा अशी कल्पना आहे. पार्थपुत्रो विषादोस्ती वाक्कन्या परमात्मने, वाणी परमात्म्याची वाणी ही त्याची कन्या. तयोः उभयोः या जाता, त्या दोघांच्या संयोगातून जी जन्माला आली सा गीता लोकपावनी, ती त्रैलोक्याला पावन करणारी गीता आहे. सो इट्स अ फिक्शन, पण ते असं ते हे केलं की ते कशी जन्माला आली असेल. तर हा त्या विषादालाच अर्जुनाचा मुलगा समजलाय आणि श्रीकृष्णाची वाणी ही त्याची कन्या, आणि त्यांच्या दोघांच्या संयोगात जन्माला आलेली जी आहे ती गीता आहे. सो इट्स अ ब्युटिफुल वर्स ॲक्च्युअली. इट्स नॉट गीता पण हे. तर बेसिकली विल स्टार्ट विथ दॅट अँड मे बी आय थोडंसं तुम्हाला मी प्रिफेस देतो याचा. सत्संग घेणे किंवा गीता शिकवणे ही माझी पात्रता नाही, अजिबात नाही. व्हॉट आय एम ट्राईंग टू डू इज रँडमली अनेक वर्षांमध्ये आय ऑलवेज बीन फॅसिनेटेड बाय गीता. सो व्हॉट एव्हर त्या मधल्या काळात जे काय वाचलं आहे, जे काही ऐकलं आहे लोकांकडनं, किंवा जे काही फार अधिकारी लोकांकडनं पण जे ऐकलेलं आहे, त्याचा एक आपल्या डोक्यामध्ये एक त्याचं कन्सॉलिडेशन होत असतं की आय हर्ड, आय लर्न, आय नॉट रोट बट आय रेड, आणि ह्या सगळ्यातनं जे एकत्र येतं त्यातनं काहीतरी नवीन निर्माण होतं. आपल्याला अचानकपणे असा शोध लागतात, आणि गीता इज डेफिनेटली लाईक दॅट, की तुम्ही जेवढा विचार कराल त्याच्यावरती तेवढं काहीतरी तिसरंच काहीतरी येत राहतं मधनं म्हणजे अच्छा हे असं आपल्याला माहितीच नव्हतं, की असं काही असा विचारच केला नव्हता, असं काहीतरी समोर यायला लागतं. सो हा रँडम टॉक आहे खूप. आणि आज हा फर्स्ट डेला व्हॉट वी शुड डू इज प्रोबॅबली विल जस्ट गो ऑन अ व्हेरी ब्रॉड लेवल ऑफ हाऊ गीता इज कन्स्ट्रक्टेड, व्हाय इट इज कन्स्ट्रक्टेड लाईक दॅट. त्याला जे काही अलाइड आस्पेक्ट्स असतील,
याच्यामधनं पतंजलींचं योगशास्त्रही मधनं मधनं डोकावेल, कारण शेवटी श्रीकृष्ण हा योगेश्वर आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाला योग हेच नाव आहे. हे पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, ते कर्मसन्यास योग, मग हे सगळं जे काही सगळे योग आहेत, प्रत्येक अध्याय हा एक योग आहे. का योग असं म्हणलंय? तर योग या शब्दाचा अर्थ काय पहिल्यांदा? तर इट्स अ नाउन created from the original Sanskrit verb yuja. Yuja is a verb which means to connect, जोडणे. आणि योग हे त्याचं नाउन आहे, दॅट इज कनेक्शन. सो योग मीन्स ॲक्च्युअली कनेक्शन. तर कनेक्शन टू व्हॉट? कनेक्शन टू सेल्फ. दॅट्स द मिनिंग. बिकॉज सेल्फ, आपल्या जे मी कायम रमण महर्षींचा टाकत असतो, सेल्फ इज ॲक्च्युअली द सुप्रीम सेल्फ. तिकडेही आपण येऊ, त्या व्यष्टी आणि समष्टीच्या कन्सेप्ट. तो एक फॅसिनेटिंग कॉन्सेप्ट आहे. पण दिस इज बेसिकली, योग इज कनेक्शन टू सेल्फ. आणि वेन यू कनेक्ट टू सेल्फ, यू आर ॲक्च्युअली कनेक्टिंग टू द सुप्रीम सेल्फ. हे बायलिंग्वल चालेल ना असं? कारण मी जनरली एक असा फ्लोमध्ये असतं त्या. सो नाऊ विल सी हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड, वाय इट इज कन्स्ट्रक्टेड, असं का झालेलं आहे. तर गीता हा एकमेव पार्ट आहे महाभारतातला जो व्यासांनी लिहिला नाही. व्यासांनी महाभारत लिहिलं सगळं, पण गीता हा एकच पोर्शन असा आहे की त्यांनी लिहिला नाही. ही ओनली डॉक्युमेंटेड बिकॉज इट डिरेक्टली केम फ्रॉम द सुप्रीम बिईंग. आणि मुद्दाम गॉड म्हणत नाही. आय डोंट लाईक टू यूज दॅट वर्ड, बिकॉज देव हे परमेश्वराचं सिनॉनिम आहे ॲक्च्युली. पण जनरली गॉड हा कन्सेप्ट रिलिजियसली वापरला जातो, म्हणून आय एम अवॉइडिंग इट. गीता हा रिलिजियस ग्रंथ नाही, असं एक कॉमन परसेप्शन आहे की मुस्लिम्सचा धर्मग्रंथ कुराण आहे, असं ख्रिश्चन्सचा बायबल आहे, तसंच हिंदूंचा धर्मग्रंथ गीता आहे. हे चुकीचं आहे ॲक्च्युली. हिंदूंचा धर्मग्रंथ गीता नाही, कारण गीता हा मुळात धर्मग्रंथच नाही. धर्म हा शब्द जो, आणि याला कारण आहे, धर्म हा शब्द जो वापरला गेला गीतेमध्ये, जसं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हा जो नेहमीचा श्लोक आहे सगळ्यांना माहिती असलेला. अभ्युत्थानम, पुढचं लक्षात येणार नाही, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म हा कन्सेप्ट धर्म आणि अधर्म या कॉन्टेक्स्टमध्ये वापरलेला आहे, रिलिजन म्हणून वापरलेलं नाही. यू विल नेव्हर फाइंड वर्ड हिंदू इन भगवद्गीता, बिकॉज देर वॉज नो रिलिजन ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. तेव्हा दुसरा कुठला धर्मच नव्हता. ख्रिश्चॅनिटी, जसं महाभारताचा काळ हा म्हणलं जातं की 4000 BC आहे, दॅट इट सेल्फ मीन्स महाभारतानंतर 4000 वर्षांनी जीसस वॉज बॉर्न. सो ख्रिश्चॅनिटी वॉज नॉट एक्झिस्टंट. त्याच्यानंतर इस्लाम वॉज बॉर्न, सो इस्लाम वॉज ऑल्सो नॉट एक्झिस्टंट. सो देर वॉज नो रिलिजन, देर वॉज नो बुद्धिझम, there was no Jainism, there was no Hinduism also, because there was no concept of religion. थोडंसं let's take a step back and see how all this came to be. If you really see, आधी काय होतं, आपण जे इव्होल्युशन बघतो की there was Neanderthal man, then there was Cro-Magnon, then there was Homo sapien, then Homo sapien sapien, etc. As the progress happened, लोक, आणि त्यावेळेला ही माणसं कोण होती, तर दे वेर नोमॅडिक, बेसिक गरजांसाठी इकडे तिकडे भटकणारे लोक. हे पुढे जेव्हा आत्ताच्या, तेव्हा इवन द टेक्टॉनिक प्लेट्स वेर डिफरंट, पण आत्ताच्या अफगाणिस्तानमधनं जेव्हा ते लोक खाली आले, हिंदुकुश रेंजेसमधनं, आणि पहिल्यांदा स्टॅबिलिटी कुठे मिळाली, तर प्रेझेंट डे पाकिस्तानमध्ये. कारण ते वरनं जे खाली आले ते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा आले, तेव्हा फर्स्ट टाइम दे गॉट अ स्टॅबिलिटी, बिकॉज टेम्परेट वेदर, सुपीक जमीन, पाणी, फूड, या सगळ्याचं ॲबंडन्स तिथे त्यांना मिळाला. आणि देन सिव्हिलायझेशन विल ओनली डेव्हलप वेन द बेसिक नीड्स आर फुलफिल्ड. जोपर्यंत मला रात्री खायला मिळेल की नाही ही शंका वाटते, तोपर्यंत मी सिव्हिलायझेशनचा विचार नाही करू शकत. आय कॅनॉट थिंक अबाउट एनी थिंग एल्स, बिकॉज फर्स्ट आय वॉन्ट टू ईट, दॅट इज माय बेसिक नीड.
त्या जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सिव्हिलायझेशन जन्माला येते. म्हणून इथे आपल्या संस्कृतीला सिंधू संस्कृती का म्हणतात? याचं कारण ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये निर्माण झाली पहिल्यांदा. वेन द बेसिक नीड्स वेअर फुलफिल्ड देन दे स्टार्टेड डेव्हलपिंग अ सिव्हिलायझेशन. देन द कॉन्सेप्ट, आता हे थोडंसं आपण वेदांच्या साईडला पण बघतोय. देन द कॉन्सेप्ट ऑफ ग्रॅटिट्यूड वॉज बॉर्न देअर. कारण मला हे जे काय फूड मिळतंय इझिली, मला कुठेतरी शिकार करायला सगळीकडे हिंडावं लागत नाहीये. मला जमिनीतनं पेरून धान्य मिळतंय. मला पाण्यासाठी वणवण भटकायला लागत नाहीये. हा जो काय ग्रॅटिट्यूड आहे, की हे सगळं मला मिळतंय, दॅट्स व्हाय आय एम सर्व्हायव्हिंग अँड आय एम थ्रायव्हिंग. त्यातनं ग्रॅटिट्यूड हा निर्माण होतो. बरं कोणाकडे? आता देव देव म्हणल्यानंतर आपण कुठनं कुठे आलोय? आपण देवांबद्दल बोलतो तेव्हा आपण मारुती, गणपती, वी आर टॉकिंग अबाउट ऑल दीज गॉड्स, राईट? डेइटीज. हू वर द फर्स्ट डेइटीज ऑफ दीज पीपल? दे वेअर वरुण. पहिला इंद्र. इंद्र म्हणजे आत्ता आपण ज्याला इंद्र म्हणतो जनरली पुराणांमधला तो इंद्र नाही हं. म्हणजे याचं सोमरस अप्सरांचा नाच बघणारा देव तो इंद्र हा नाही. तो ते सगळं पुराणांनी पुढे पसरवलंय. इंद्र हा ऍक्च्युअली पाऊस पाडणारा देव आहे. आणि दॅट्स वाय ही इज, यू विल सी द पॅरलल्स इन बॅबिलोनियन और ancient European civilizations where you will see this Thor or sorry Zeus. So Thor is different. ग्रीसमध्ये Zeus. इथे Zeus, अपोलो या ज्या देवता आहेत. So Zeus is whom? Zeus is Indra actually. He has lightning as the weapon. सेम इंद्राचं वेपन तेच, म्हणजे वज्र आपल्याकडे. सो पाऊस पडतो म्हणून हे सगळं होतंय. म्हणून पहिला ग्रॅटिट्यूड पावसाकडे आहे. पाणी कंट्रोल करणारा देव हा वरुण. पाणी म्हणजे पाऊस नाही. पावसामुळे पाणी पडतं, पण ते पाणी नद्यांमध्ये जाईल, समुद्रात जाईल, इकडे जाईल. या सगळ्या पाण्याचा जो देव आहे. सो एलिमेंट, बेसिकली वॉटर एलिमेंट. ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स वॉटर एलिमेंट वॉज मॅनिफेस्टेड विथ द ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स वरुण. अग्नी, कारण माझं फूड शिजवणारा अग्नी आहे. वी वेअर फायर वर्शिपर्स राईट फ्रॉम बिगिनिंग. सो वाय फायर? बिकॉज त्याशिवाय मला एकदा थंडीपासून रक्षण तो करतो, अन्न शिजवतो, अनेक उपयोग त्याचे मला आहेत. आणि दॅट्स वाय आय एम सर्व्हायव्हिंग. श्वापदांपासून रक्षण करतो जंगलातल्या, एक्सेट्रा. सो अग्नी, ह्या देवता बघा कशा आहेत. या सगळ्या एलिमेंटल आहेत. दीज आर एलिमेंटल फोर्सेस अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय सम गॉड, सो ऑर डेइटी. सो ऋग्वेदाची पहिली ऋचा ही अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम कोतारम रत्नधातमम अशी आहे. सो इट स्टार्ट्स विथ दॅट. अग्निम इळे. इळे म्हणजे स्तुती करतो. आय प्रेज द ग्रेट फायर, द अग्नी. अग्निम इळे. पुरोहितम, जो पुरोहित म्हणजे देवांचा पुरोहित आणि देवांचा ऋत्विज म्हणजे देवांचा ऋषी आणि देवांचा यज्ञ करणारा जो ब्राह्मण, तो अग्नी आहे. का? कारण अग्नी हा कायम ऊर्ध्वगामी असतो. तुम्ही उलटी जरी गाडी गेली तरी अग्नी वरच जातो. सो एनी ऑफरिंग दॅट यू डू टू डेइटीज विल रीच देअर थ्रू अग्नी. सो अग्नी हा त्यांचा देवांचा पुरोहित, ब्राह्मण, यज्ञ करणारा होतारम, म्हणजे जो ऋग्वेदाचा जो यज्ञ असतो तो त्या करणाऱ्या ब्राह्मणाला होता म्हणतात. सामवेदाला उद्गाता म्हणतात, यजुर्वेदाच्या याला विधाता म्हणतात. असं ते वेगवेगळे वेदिक कॉन्सेप्ट आहेत. सो बेसिकली या सगळ्यातनं हे दिसतं काय, तर सिव्हिलायझेशन स्टार्टेड विथ अ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द एलिमेंटल फोर्सेस. देन पुढे हे सगळं साहित्य आहे ना. आता महाभारत हे साहित्य आहे, म्हणजे महाभारत इज लिटरेचर विच व्यास क्रिएटेड. या सगळ्याच्या बेसिसला ही संस्कृती आहे. संस्कृती डेव्हलप झाली आणि मग त्याच्यातनं पुढे आपण दशावतार जर बघितले तर यू विल सी अनकॅनी रिसेम्बलन्स विथ डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. सो मत्स्य, कूर्म, वराह. पहिल्यांदा मत्स्य इज जलचर, फक्त पाण्यामध्ये. त्याच्यानंतर कूर्म हे ॲम्फिबियन्स आहेत, म्हणजे कासव ॲम्फिबियन आहे. वराह हे भूचर आहेत, जमिनीवर चालणार आहेत. सो असं करत करत पुढे 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 नरसिंह हा अर्धा आहे परत, सिंह आणि मनुष्य. आणि मग असं करत करत ते रामापर्यंत जातात. मग शेवटी कृष्णाकडे 9वा अवतार. कृष्ण हा परिपूर्ण अवतार. रामाला पूर्णावतार म्हणतात आणि कृष्णाला परिपूर्ण अवतार म्हणतात. सो श्रीकृष्ण हा परिपूर्ण अवतार का आहे, तर
त्याच्याकडे रामानी आयुष्यामध्ये अ, निसर्गाच्या बाहेर जाऊन काही केलं नाही. म्हणजे ॲज अ किंग ही वॉज द आयडियल किंग. ही वॉज द आयडियल हजबंड. ही वॉज द आयडियल सन, एक्सेट्रा एक्सेट्रा. हा पूर्ण अवतार आहे. पण कृष्णाची गोष्ट खूप वेगळी आहे. ही ही डिड एव्हरीथिंग दॅट कॉमन ह्युमन बिईंग कुडंट डू. म्हणजे सुदर्शन चक्र सोडणे, याच्यावरती महाभारतातला जो जयद्रथ वधाचा जो जो भाग आहे, सुदर्शन चक्र, दॅट इज ऑल बाय द वे एक्लिप्स. सो इट क्रिएट एन एक्लिप्स, अ टोटल सोलर एक्लिप्स. किंवा लहान असताना कंसाला मारणे, तर या गोष्टी शक्य नाही कॉमन. सो ही राईट फ्रॉम बिगिनिंग ही शोड दॅट दोज क्वालिटीज विच आर नॉट प्युअरली ह्युमन. सो त्यात ह्युमन पण आहे, तो द्वारकेचा राजा म्हणून पण त्याचं चरित्र आहे, मुलगा म्हणून पण आहे, नवरा म्हणून पण आहे. ह्या सगळ्या भूमिका तर त्यांनी निभावल्याच. पण एक जो सुपर ह्युमन पार्ट आहे, दॅट पार्ट इज ॲब्सेंट इन राम ॲज अन अवतार. इट इज हिअर. सो हा परिपूर्ण अवतार याला म्हणलं जातं. मी आय कीप डायग्रेसिंग लाईक दिस, सो प्लीज बेअर विथ मी, कारण ते ह्या सगळ्या गोष्टी आलाहीत असतात, म्हणून हे सगळं मी काही त्या फ्लोमध्ये येईल तसं बोलतोय. आता आपण गीतेकडे येताना हे बघतो की मग ह्या सगळ्याचे संदर्भ काय आहे, काय कनेक्शन काय आहे. कनेक्शन हे आहे की अधर्म आणि धर्म हाच एक कॉन्सेप्ट तेव्हा उरला, बिकॉज वेन यू देर इज नो रिलिजन, बट वेन यू आर बिहेविंग इन रिअल वर्ल्ड, यू आर इदर बिहेविंग सो टू से गुड ऑर बॅड. सो टू से, त्याला काही तसं ॲब्सोल्यूट कनोटेशन्स नाही आहेत. पण हे पण एक इंटरेस्टिंग आहे. जेव्हा व्यासांना विचारलं कोणीतरी की तुम्ही एवढं मोठं महाभारत लिहिलं, त्याच्यामध्ये सगळं ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे. इट्स व्हेरी स्ट्रेंज, इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड, खूप कॉम्प्लेक्स सगळं आहे, त्याला शेड्स आहेत लोकांना. तर आम्हाला सिंपल भाषेत सांगा की पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय. बाकी हे सगळं जे काय करतात हे समजत नाही आहे. या ऑल दिस ग्रे शेड्स वी कॅनॉट डिसाईड वेदर दिस इज पाप ऑर पुण्य. सो हे सांगा. तेव्हा त्यात तो श्लोक असा आहे की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. हे इतकं त्यांनी असं कंडेन्स करून सांगितलं की अष्टादश पुराणेषु, 18 पुराणांमध्ये मिळून ग्रेटेस्ट म्हणजे फक्त व्यासांची 2 वचनं आहेत. कोणती? परोपकाराय पुण्याय. जो परोपकार आहे ते पुण्य आहे, आणि पापाय परपीडनम, परपीडा याच्यामुळे निर्माण होते ते पाप आहे. सिम्पल ॲज दॅट. अँड दिस विल ॲक्च्युअली हेल्प अस इन इवन इव्हॅल्युएटिंग आवर ओन ॲक्शन्स, बिकॉज आवर माइंड प्लेज ट्रिक्स. मी अमुक गोष्ट केली, माय माइंड विल गिव्ह इट अ कलर ऑफ पुण्य फॉर सम रिझन, बिकॉज दॅट इज समथिंग आय वॉन्ट. इट मे बी अ पाप. पण जे रूढ अर्थाने ज्याला पाप म्हणलं जातं, ते खरोखर प्रत्येक वेळेला पाप असतं का, हाही विचार आपण करू शकतो. लाईक अमुक गोष्ट केली हे पाप आहे, पाय न धुता देवापाशी गेलास हे पाप आहे. कशावरनं? मी कोणाला पीडा दिली याच्यातनं? These are the yardsticks we can evaluate these things, and that actually this clarity of thought busts a lot of myths that our society has created. त्याचा संबंध कुठेही आपल्या तत्वज्ञानाशी नाही, पण सोसायटी हॅज क्रिएटेड की किंवा पाय न धुता देवापाशी जाऊ नये ह्याच्यामध्ये नक्की काय कारण आहे, तर नोबडी कॅन टेल यू द रिझन बिहाइंड इट. दे विल से नाही ते देव आहे ना, देव. मग इट गोज इन अ व्हेरी ब्रॉड अँड व्हेग वे दॅट लुक, पाय धुतले नाही तर ते अशुद्ध आहेत तुमचं पाय, मग ती अस्वच्छता आहे, मग ती अस्वच्छता तुम्ही देवापाशी, देव हा प्युअर आहे, तुम्ही इम्प्युअर आहात. हे इतक्या वेग लेवलला ते येतं. आय डोंट फाइंड एनी इट्स नॉट लॉजिक, बट देर एनी सेन्स इन दिस. माझ्या पायावरचा मळ हा चिखल हा तो देवच आहे खरं म्हणजे. तो कशा, सो कॅन यू रिअली सेपरेट दीज टू थिंग्स? कॅन यू से की तो देव वेगळा आणि हा चिखल वेगळा? यू कॅनॉट. सो आपल्याला आपली क्लॅरिटी यायला लागते इफ यू थिंक अबाउट इट. सो पाप आणि पुण्याचं हे बायफॉर्केशन व्यासांनी सांगितलं.
श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये येऊन महाभारतामध्ये सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी अशा केल्या की ज्याला लोक पापच म्हणतील की मग कशावरनं नाही म्हणणार. आणि हिअर आय रिमेंबर जेव्हा अ, अर्जुन आणि अश्वत्थाम्याने एकमेकांवर ब्रह्मास्त्र सोडली तेव्हा व्यासमध्ये आले आणि त्यांनी ती ब्रह्मास्त्र अडवली आणि त्यांना दोघांनाही सांगितलं की ही ब्रह्मास्त्र जर काय हे हे अल्टिमेट वेपन आहे, ही जर का एकमेकाला आपटली तर सगळ्या पृथ्वीचा नाश होईल, सो ही परत घ्या. तेव्हा अर्जुनाने त्यांना नमस्कार करून त्याचं ब्रह्मास्त्र परत घेतलं. अश्वत्थामा म्हणला की मला परत घेताच येत नाही, आय डोंट नो हाऊ टू टेक इट, मी फक्त सोडू शकतो पण मला परत घेता येत नाही. त्यावेळेला व्यास म्हणले ठीक आहे, हे मी डिफ्लेक्ट करीन. ते कुठे डिफ्लेक्ट करायचं आहे ते, तेव्हा ही सेड की उत्तरेच्या गर्भावर डिफ्लेक्ट करा. उत्तरा ही अभिमन्यूची बायको. पांडवांचा एकच तो धागा वंशाचा उरलेला होता, शी वॉज अबाउट टू डिलिव्हर, आणि दुसरं कोणीच नव्हतं. सो पांडवांचा वंश तिथेच फक्त आलेला होता. त्यावेळी म्हणाले की पांडवांचा मला निर्वंश करायचा आहे, त्यांचा वंश पूर्ण संपून टाकायचा. सो डिफ्लेक्टेड ऑन उत्तरेच्या गर्भावर सोडा. तेव्हा त्यांनी सोडलं आणि एव्हरीवन वॉज ऑब्वियसली की ब्रह्मास्त्र कधीच वाया जात नाही. सो द बेबी विल बी स्टील बॉर्न, एव्हरीवन न्यू. सो कृष्णा सेड की होऊ देते, बघू पुढे आपण काय करायचं. अँड देन वेन इट वॉज बॉर्न, परीक्षित वॉज बॉर्न, इट वॉज स्टील बॉर्न. आणि कृष्णाने तेव्हा असं सांगितलं येऊन की मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत एकदाही कधी खोटं बोललो नसेन, तर त्या पुण्याईने हा मुलगा जिवंत होऊ दे. आणि तो मुलगा जिवंत झाला, परीक्षित जिवंत झाला. तर हा प्रश्न असा उद्भवतो. आम्ही एक पुस्तक, भगवान श्रीकृष्ण म्हणून पुस्तक आहे, महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदासांचं. ते अत्यंत महाप्रचंड विद्वत्ता आहे त्या पुस्तकात. ते अक्षरशः ते वाचताना असं यू हॅव टू गो बॅक. मराठीच बुक आहे पण यू हॅव टू गो बॅक टू, एक मिनिट काय म्हणायचं तुम्हाला, अच्छा अच्छा असं आहे का, असं होतं इतकं ते हे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की ज्या कृष्णाचं अख्खं आयुष्य कपट कारस्थानं खोटं बोलणे यांनीच भरलेलं आहे, तो तो असं कसं म्हणू शकतो आणि यांनी असं कसं होतं. तर याला हे दॅट आन्सर लाईज इन गीता. यू रिअली सी दॅट, यू सी की त्यांनी अर्जुन आणि कृष्णाला हा प्रश्न जेव्हा विचारला की हे सगळं युनिव्हर्स तू निर्माण केलंयस, तू मला म्हणतोस की मी जे कर्म करीन त्याचं फळ मला मिळेल, कर्मबंधन मला बांधेल आणि त्या कर्माचं फळ मला मिळेल. तू तर अख्खं युनिव्हर्स निर्माण केलंयस, तर एवढं सगळं कर्म तुझं, त्याचं काय, तुझं काय मग. तेव्हा त्याने असं उत्तर दिलं त्याला की भूतग्रामम इमम कृत्स्नम अवशम प्रकृतेर वशात. भूतग्राम म्हणजे युनिव्हर्स. भूत या शब्दाचा अर्थ बिईंग असा होतो. सो इट इन्क्लूड्स एव्हरी बिईंग, बाय द वे, नॉट ओनली ह्युमन्स ऑर लिव्हिंग क्रिचर्स बट एव्हरीथिंग. दिस चेअर, दिस रग, एव्हरीथिंग इज बिईंग. सगळंच जे काही आहे ते बिईंग, राईट. सो त्याला भूत म्हणत. भूतग्राम म्हणजे अख्खं युनिव्हर्स. भूतग्रामम इमम कृत्स्नम, हे सगळं भूतग्राम युनिव्हर्स निर्माण करून अवशम प्रकृतेर वशात, मी प्रकृतीच्या वशामधनं बाहेर आहे. निर्माण कोणी केलं? प्रकृतीनेच केलं. नाही, प्रकृती कोणाची? पुरुषाची. सो जे पुरुष आणि प्रकृतीचे कन्सेप्ट योगशास्त्रामध्ये आहेत ते हेच आहेत. बाय द पुरुष डज नॉट मीन मॅन हिअर. पुरुष मीन्स द्रष्टा, आत्मा, सोल. आणि प्रकृती इज द टूल दॅट ही हॅज युज्ड टू क्रिएट ऑल दिस. त्या प्रकृतीच्या वशात तर मी बाहेर आहे, कारण मी तसा पार्ट नाही आहे. भूतग्रामम इवम कृष्णम अवशम प्रकृतेर वशात नचमाम तानी कर्माणी निबध्नंती धनंजय. अर्जुना, ती कर्म मला बांधत नाहीत. याचं कारण काय? उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. त्या कर्मांच्या प्रती मी उदासीन म्हणजे इंडिफरंट आहे, आणि उदासीनवत आसीनम असा तो संधी आहे, आणि असक्त आहे म्हणजे डिटॅच्ड आहे. आय एम डिटॅच्ड. मी डिटॅच्ड पण आहे आणि मी इंडिफरंट पण आहे, म्हणून ही कर्म मला बांधत नाहीत. इफ आय डू एनिथिंग फॉर माय ओन पर्पज, की मी हे केल्यामुळे मला हे मिळणार आहे. इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे मटेरियल पण असेल किंवा इन काइंड पण असेल, पण जे काही मी करतो त्याच्या मागे काहीतरी माझी अपेक्षा आहे. याचा अर्थ मी इंडिफरंट नाही आणि मी डिटॅच पण नाही, मग ती कर्मबंधनं मला बांधतात.
बिकॉज देन व्हॉट एव्हर कम्स आउट ऑफ इट इज माइन. आय ओन इट. रिमेंबर आपण इफ यू डोंट ओन इट, इट्स नॉट युअर्स. मग तुम्ही ते कर्म केलं तरी पण ते तुम्हाला बांधू नाही शकत. कारण ते कर्म केलं आणि ते सोडून दिलं. आता त्याचं काय पुढे झालं त्याशी मला काही फरक पडत नाही. त्यातनं मला काही नको आहे. मिळालं नाही मिळालं मला आय एम इंडिफरंट. आणि आय डोंट फील एनी कनेक्शन टू दॅट की त्याच्या अच्छा हे झालं का बरं मला बरं वाटलं हे झालं. ना मला बरं वाटलं ना मला वाईट वाटलं. ही डिटॅचमेंट जर का आहे तर ते कर्म बंधनं मला बांधत नाहीत हे त्यांनी सांगितलंय. सो हे जे काही आयुष्यभरात त्याचं खोटं बोलणं आणि कपट कारस्थानं करणं आहे, ही नेव्हर ओन्ड इट. हे त्यांनी केलंच नाही. आपल्याकडे इंद्रियांमध्ये 5 आणि 5 इंद्रिय, 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत आणि उरलेली 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय ही कर्म करत नाहीत. ती फक्त ते सेन्सरी ऑर्गन्स आहेत. ते तुम्हाला फक्त बाहेरची इन्फॉर्मेशन आत देतात. समोर डोळ्याला दिसतंय माझ्या, ते डोळे फक्त घेतायत. दे आर रिसिव्हर्स इनसाइड. इट गोज इन माय ब्रेन अँड माय ब्रेन इज ॲक्च्युअली right now my brain is actually interpreting the information received by ears and eyes. Ears and eyes themselves are not doing anything. They are receivers only. That's it. But real thing is happening inside. कर्मेंद्रिय ही कर्म करतात. ती कोणती आहेत? वाक, पाणी, पादव, चोपस्थ, पायू. म्हणजे वाक म्हणजे वाणी, जीभ. जीभ म्हणजे जीभ नाही, वाणी, तोंड. पाणी म्हणजे हात. पादव पाय 2. सो 2 हात 2 पाय, वाणी, उपस्थ आणि पायू ही जेनिटल्स इंद्रिय जी रिप्रोडक्शनसाठी उपयोगाची आहे. ही कर्मेंद्रिय जे काय करतायत त्याची फळं मला मिळतायत कारण आय एम ओनिंग इट. द मुवमेंट आय स्टॉप ओनिंग इट अँड ही कर्म ती कर्मेंद्रियच करतात, मी करत नाही. आय एम सेपरेट. ही डिटॅचमेंट जिथे येते तिकडे कर्मेंद्रियांनी केलेली कर्म मला बांधू शकत नाहीत. आणि दॅट्स व्हॉट हॅपन्ड इन हिज केस. त्यांनी परीक्षिताला जिवंत केलं, स्वरूपा श्रीकृष्ण म्हणून जिवंत केलं. नॉट ॲज द्वारकेचा राजा और यशोदेचा मुलगा और दॅट्स नॉट द कुठलंही कनोटेशन, कुठलीही उपाधी त्याला चिकटलेली नव्हती त्यावेळेला. ही वॉज हिमसेल्फ, द सुप्रीम सेल्फ. ही इज ऑलवेज अनटेंटेड. त्याला काही डाग नाहीये. तो पूर्ण प्युअर आहे. त्याला काहीच नाहीये. तो पूर्ण शुद्ध, त्याला शुद्ध बुद्ध निरंजन असं जे म्हणले की तर तो त्याला कनेक्शन नाही, त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी चिकटू शकत नाही, तो चांगला वाईट असू शकत नाही. सी दिस इज वन ऑफ द इंटरेस्टिंग डिफरन्सेस बिटवीन अदर रिलिजियस बुक्स अँड गीता. एव्हरी अदर रिलिजन विल टेल यू दॅट गॉड लव्स यू. गॉड लव्स अस. ख्रिश्चनिटी विल से गॉड लव्स अस. और हे की आपण सगळे त्याची मुलं आणि तो आपल्यावर प्रेम करतो. गीता फार पलीकडे जाते. इट सेज दॅट he doesn't love us and neither he hates us, because the whole concept of Gita will converge on a singularity. एक कैवल्य हा जो योगशास्त्रातला जो अल्टिमेट कॉन्सेप्ट आहे. व्हॉट इज कैवल्य? कैवल्य इज अ नाउन. त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे केवल. केवल म्हणजे ओनली. So nothing else exists. It's all illusory. Singularity. It is one, just one being is existent. And that is him, and we are actually him. So we are not anyone else. So जिथे मी तोच जर का असेन तर who is there to hate the other or love other? There is no other. मग मला हा आवडतो हा आवडत नाही हा कन्सेप्टच खोटा आहे ना. कारण मला एखादी गोष्ट आवडावी किंवा आवडू नये यासाठी ती गोष्ट अस्तित्वातच नाहीये. इट्स ऑल वन, इज सिंग्युलॅरिटी. सो गीता गोज देअर. हा श्लोक पण कसा आहे बघा की समोहम सर्वभूतेषु नमे द्वेष्योस्ति न प्रिया. इतकं क्लिअर सांगितलेलं आहे. हा 9व्या अध्यायातला श्लोक आहे. समोहम सर्वभूतेषु. समोहम म्हणजे अमंग ऑल दीज इल्युजन्ड बिईंग्स. हे सगळे जे काही मोह पडलेले बिईंग्स आहेत या सगळ्या बिईंग्समध्ये
नमे द्वेष्योस्ति न प्रियः. मला आय निदर हेट नॉर लव्ह एनीवन. नमे द्वेष्य, कोणी मला द्वेष्य नाही, म्हणजे याचा मी तिरस्कार करेन असं कोणी नाही. न न प्रियः, प्रियही कोणी नाही. नमे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. पण जे भक्तिपूर्वक मला भजतात, मयि ते, माझ्यामध्ये ते राहतात, आणि तेषु चाप्यहम, मी त्यांच्यामध्ये राहतो. सी, दॅट्स द कैवल्य कॉन्सेप्ट कमी. ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये, म्हणजे आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच होत. सो द्वेष्य किंवा प्रिय कोण कोणाला असणार आहे. देर इज नो हेटर अँड देर इज नो वन हू विल बी हेटेड. देर इज नो लव्हर अँड देर इज नो वन हू कुड बी लव्ड. सो हा कॉन्स्ट्रक्ट सगळा असा आहे की इट स्टार्ट्स विथ अर्जुन विषाद योग. त्याला संजय यांनी धृतराष्ट्राला सांगितलं होतं त्यावेळेला, की धृतराष्ट्राने विचारलं ना पहिल्यांदा, पहिला श्लोक जो आहे गीतेचा तो कुठला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय, असा प्रश्न धृतराष्ट्राने विचारला. की त्यात हे जे कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र आहे, याच्यावरती समवेता युयुत्सवः, युयुत्सवः म्हणजे युद्धाला उत्सुक असलेले असे कोण. मामका पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे पुत्र, माझे, कारण ते भाऊ आहेत ना, माझे आणि पंडूचे पुत्र यांनी काय केलं संजया, किम अकुर्वत संजय, सांग मला काय केलं. आणि देन संजय वॉज रिपोर्टिंग एव्हरीथिंग टू हिम. तेव्हा त्यांनी त्याला एका पॉईंटवर सांगून टाकले असंच, की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. तेव्हा त्यांनी विचारलं की तुला काय वाटतं की या कोण जिंकेल. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम, असा जो श्लोक आहे. म्हणजे जिथे योगेश्वर कृष्ण आहे, हे तुम्ही काय विचारताय की कोण जिंकेल याच्यामध्ये. जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे पार्थ धनुर्धर, जिथे अर्जुनासारखा महापराक्रमी धनुर्धर आहे, तत्र श्रीर विजयो भूती, तिथे ऐश्वर्य, श्री म्हणजे ऐश्वर्य, आणि विजय आणि ध्रुवा नीती तिथेच आहे. जिथे हे दोघं आहेत तिथे ऐश्वर्य, विजय आणि नीती तिथेच असणार आहे. हे मी नाही, श्लोकात नाही, संजय नृत्यात, हे भागवतामधला पार्ट आहे. तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. म्हणजे त्या भागवतामध्ये असं त्यांनी विचारलं की जेव्हा त्यांनी विचारलं त्याला, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रश्नच काय असू शकतो. मी तुम्हाला रिपोर्टिंग करतोय सगळं, पण मी तुम्हाला सांगतो की या हे कोण या युद्धात जिंकणार आहे. तर विजय कुठे आहे, तर तिथे हे दोघं आहेत. खरं म्हणजे जे महाभारतामध्ये युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य जे लढलं, त्यातलं 7 अक्षौहिणी पांडवांचं होतं आणि 11 अक्षौहिणी कौरवांचं होतं. तरीही ते त्यांनी सांगितलं की हे दोघं जिथे आहेत तिकडे श्री, विजय आणि नीती हे तिथेच आहे. कृष्णाची नारायणी सेना होती ते धरून नाही, नारायणी सेना कौरवांकडनं लढली. ती पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा त्या सभेनंतर, म्हणजे कृष्ण जेव्हा युद्धाच्या आधी नंतर तेव्हा त्यांच्या महालामध्ये होता, त्यावेळेला अर्जुन आणि दुर्योधन, युधिष्ठिर आणि दुर्योधन हे त्याच्याकडे गेले. आणि अहंकार इतका दुर्योधनाला की तो म्हणला मी याच्या पायाजवळ नाही बसणार, म्हणून त्याच्या डोक्याशी बसला. तेव्हा जो कृष्ण झोपला होता ह्या डोक्याशी येऊन बसला. युधिष्ठिर अर्थातच पायाशी बसला. आणि जेव्हा कृष्ण जागेहून समोर बघितलं तेव्हा पहिल्यांदा धृतराष्ट्र दिसला, युधिष्ठिर दिसला. आणि दुर्योधन म्हणला की मी आधी आलोय, त्यामुळे मी आधी मागणार तुझ्याकडे. मी हो, पण मी त्याला आधी बघितलं, त्यामुळे, आणि तो मोठा पण आहे, त्यामुळे तुमच्या भावंडांमध्ये तो मोठा आहे, त्यामुळे त्याला तू हे दे. तर म्हणे मी हा चॉईस तुम्हाला देतो की आयदर माझी नारायणी सेना किंवा मी स्वतः, यापैकी तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा युधिष्ठिरांनी म्हणलं की अर्थातच मला तू माझ्या बाजूला पाहिजेस, आम्हाला नारायणी सेनेची काही गरज नाही, मला तू पाहिजे. आणि दुर्योधन खुश झाला याच्यामुळे, कारण ती नारायणी सेना फार पॉवरफुल होती. या गोष्टीतनं मग
नंतर कृष्णाने त्यांना सांगितलं की ही जी नीती आहे ना, आणि तुम्ही जो धर्माचा पक्ष निवडलेला आहे, त्या धर्माच्या पक्षामुळे तुम्ही हे असं वागता, की तुम्ही मला मागितलेलं आहे, तुम्ही सेना नाही मागितली. हे विजय ह्याच्यामधनंच निर्माण होतो. जिथे नीती आहे तिकडे विजय आहे. धर्म आहे तिथे विजय आहे. अधर्माचा होणार नाही. अनितीचा विजय होणार नाही. सो दुर्योधन वॉज हॅपी, बट देन व्हॉट फॉलोड एव्हरीवन नोज. सो हे अगेन इट वॉज डायग्रेशन. पण या सगळ्यातनं अर्जुन विषाद योग, त्यामुळे पहिला अध्याय का आहे याचं कारण हे सगळं आहे की अर्जुनाला हे सगळं बघून विषाद झाला, की जेव्हा त्यांनी हे सगळे जेव्हा सुरू होत झालं आणि ते पहिल्या अध्यायामध्ये आहे सगळं वर्णन केलेलं, की अर्जुन म्हणला आता हा जो रथ आहे माझा तो मध्ये नेऊन ठेव, उभा कर आणि मला बघू दे की कोण कोण उभे राहिलेत आमच्या अगेन्स्ट लढायला. आणि जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष हे जाऊन बघितलं तेव्हा त्याला जे लोक दिसले समोर, ते आय कॅन ऑलवेज इमॅजिन की व्हॉट व्हॉट वुड बी हिज इमोशन ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. ठीक आहे, भावंड तर 2 मिनिटं बाजूला ठेवते, भावंडांनी मला कधी भावंडांसारखं वागवलं नाही. पण द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हे समोर माझ्या उभे आहेत, ज्यांनी मला हे धनुष्य धरायला शिकवलं हातामध्ये. त्यातलंच मी त्यांच्यावरच बाण सोडणार. हे गुरु माझे, हे गुरुजन आहेत. हाऊ कॅन आय डू दिस? अक्षरशः हे मला शक्यच नाही. तेव्हा त्यांनी मग त्याचं वर्णन त्याला पूर्ण सांगितलं की सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती गांडीवम संसते हस्तई. त्यांनी अक्षरशः ते असं वर्णन केलं की सिदंती मम गात्राणी, माय लिम्स आर बिकमिंग पॉवरलेस. ते असे गळून जात आहेत, माझे हातपाय गळून जात आहेत माझे. मुखमचे परिशुष्यती, तोंडाला कोरड पडलेली आहे आणि हे धनुष्य माझं गांडीव धनुष्य माझ्या हातातनं गळून पडते खाली. मला यांना मारून पृथ्वीचं राज्य सुद्धा नको. कृष्णाने आणि तेव्हा त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मग त्यांनी अर्जुनाने बरंच असं भयंकर वर्णन केलं, काय काय होईल मी असं केलं, हे महापाप जर का मी केलं तर वर्णसंकर होईल, पुढे कुलस्त्रिया भ्रष्ट होतील. तू पार असं कुठेही गेला, म्हणजे त्याचं डोकं असं कुठेही शिरलं की काय काय होईल या सगळ्यातनं. आणि मग त्यांनी असं काय 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 बोलला की हे सगळं माझ्या माथी मारू नकोस, मला हे करायचं नाही, या लोकांनी सगळं मला मोठं केलंय, हे माझे मित्र बंधू नातेवाईक, मला शक्य नाही. आणि हे सगळं करून मला काय मिळणार, तर राज्य. हे राज्य गेलं खड्ड्यात, मला हे राज्य पण नको, मला काहीच नको. यांच्या हातनं मला मरण आलं तरी मला ते श्रेयस्कर आहे, मी यांच्यावर हात उचलणार नाही, असं शेवटी तो जेव्हा म्हणला तेव्हा कृष्णाने त्याला असं खडे बोल सुनावलेत त्याला त्याच्यामध्ये, त्या अध्यायामध्ये, की अशोच्यानैव शोच्यसी प्रज्ञावादांश भाष्यसे. म्हणजे ज्याचा शोक करू नये त्याचा तू शोक करतोस आणि वरती पुन्हा मोठ्या विद्वानासारखा बोलतोस की असं होईल तसं होईल, तुला काय माहिती. आणि मग इथनं सगळं सुरुवात झाली की आता तू ऐक मी काय सांगतोय ते. सो होल थिंग स्टार्टेड विथ दॅट विषाद. तो विषाद जर का झाला नसता तर हे पुढे काहीच घडलं नसतं. हा जो महाप्रचंड महासागर गीतेचा जो आपल्याला त्यांनी दिला ना, तो आलाच नसता. पण त्यांनी त्याची अवस्था जेव्हा अशी झाली आणि त्यांनी खाली बसकण मारली, त्याला त्यांनी तू उठ पहिल्यांदा, का उठ हे सांगतो मी तुला. आणि मग त्यांनी सगळं ज्ञान दिलं त्याला की तू आत्ता कन्फ्यूज झालेला आहेस, तुला जे आत्ता वाटतंय हे तुला खूप स्ट्रॉंगली वाटतंय आणि ते यू आर कम्प्लिटली शुअर अबाउट इट की हे असंच आहे. बेसिकली दिस इज ऑल कमिंग फ्रॉम युअर ओन कन्फ्युजन. आणि मग त्यांनी हे सगळं पुढे सांगितलं ना की तू त्यांना मारतोयस हेच मुळात खोटं आहे. तू ज्या गोष्टीचा धसका घेऊन सगळं बोलतोयस ना की मी त्यांना मारल्यामुळे काय होईल, मुळात तू त्यांना मारतोयस हेच मुळात खोटं आहे. मी त्यांना ऑलरेडी मारलेलं आहे. दिस इज अ मॅटर ऑफ टाइम, जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. उद्या तू नाही मारलंस त्यांना तर हे स्वतःही म्हातारे येऊन मरतीलच कधीतरी. आणि मग कोणी मारलं त्यांना, ते म्हातारे येऊन मेले तर कोणी मारलं, मी मारलं. सो मी त्यांना ऑलरेडी मारलेलं आहे. तू तुझ्या कर्तव्याला का चुकतोयस?
कारण हे कर्तव्य तू पार न पाडल्यामुळे जो दोष तुला येईल तो त्यांना मारल्यामुळे येणार नाहीये. द की थिंग इज किल देम विदाउट हेटिंग देम. दॅट्स द की थिंग. गीतेच्या सगळ्या ह्याच्यामधनं जे असे हिडन मिनिंग जी बाहेर येतात ना ती ही येतात. तो सांगतो कसा काय तू मार त्यांना म्हणून. मी त्यांना मारले आणि पुन्हा तू तुझ्या कर्माला का चुकतोस. प्रश्न असा उद्भवतो की मग हे कर्म जर मी केलं त्याचं मला फळ मिळणार. हे अर्जुनाच्या डोक्यात येणं साहजिक आहे की तू म्हणतोस की त्यांना मार. तू म्हणतोस मी त्यांना मारलं. मी मारलं ना मग ती फळं मलाच मिळणार आहेत. तू तरी फळं घेणार नाहीस. मग असा कसा काय सल्ला दिला. त्या सगळ्याचं पुढे एक्सलंट एक्सप्लेनेशन आणि हे सगळं पुढे गीतेमध्ये कसं आलेलं आहे. तर हे आपण तर रॅन्डमली बोलतोय. आपण रॅन्डमली सगळ्या अध्यायांमधनं फिरतोय. आय एम नॉट स्टिकिंग टू वन अध्याय राईट नाऊ कुठलाही. कारण इट्स अ ब्रॉडर फिलॉसॉफी अँड अ ब्रॉडर जे काही तत्वज्ञान आहे ते त्यातनं बाहेर येत आहे. हे त्यांनी सांगितलं की तू त्यांना मार पण त्यांचा द्वेष करू नकोस. ह्यातनं काय होईल नॅचरली यू आर नॉट ओनिंग इट अगेन राईट. जे मगाशी आपण बोललो मला येऊन मिळण्याची जी काय मार्ग आहेत शेवटी हे पण एक गंमत आहे की म्हणजे अर्जुनाला पण हा केवढा मोठा एका अर्थाने शॉक होता की आपण ज्याला ते आत्ते मामे भावंड आहेत दोघं बाय द वे ते भाऊ आहेत पण ते इतकी वर्ष ज्याच्याबरोबर आपण मित्रासारखे वागलो भावासारखे वागलो तो खरं तर कोण आहे हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो पण असा ही वॉज शॉक्ड ऑब्व्हियसली टू नो व्हॉट ऑल दिस इज. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मला येऊन शेवटी तू मलाच येऊन मिळणार पण मला येऊन मिळण्याचे जे मार्ग आहेत त्याचा जो कर्मयोग आहे आणि कर्मयोग किती महत्वाचा आहे प्रत्येकाला त्यांनी सेम सांगितलेलं नाही. इफ यू रिली सी हे पण एक हिडन ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे. युद्धाच्या वेळेला तू विदुराला म्हणला तीर्थयात्रेला जा तुला हे युद्ध बघवणार नाही. तू फार सॉफ्ट माइंडेड आहे म्हणजे सॉफ्ट हार्टेड आहेस तुला हे बघवणार नाही. तू तीर्थयात्रेला जा. अर्जुनाला म्हणला उठ आणि युद्ध कर. मामनुस्मर युद्धचे म्हणलं म्हणजे काय माझं स्मरण कर आणि युद्ध कर. प्रत्येकाला वेगवेगळा सांगितलंय कारण त्याचा तो मार्ग आहे. प्रवृत्तीवाद आणि निवृत्तीवाद असे दोन आपल्याकडे किंवा प्रवृत्ती मार्ग वाद नको म्हणायला प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन आपले मुख्य वेज पाथ सांगितलेले आहेत. प्रवृत्तीवादी जे असतात ते कर्म करणारे असतात. ते सगुण भक्ती पण करणारे असतात. म्हणजे समोर कृष्णाची मूर्ती ठेवतील रामाची मूर्ती ठेवतील ते तू माझा देव आहेस ही अशी जी भावना आहे ती प्रवृत्तीवादाची भावना आहे म्हणजे प्रवृत्ती मार्गाची भावना आहे. ते कर्म करणारे लोक आहेत. आणि ते इति इति म्हणतात असं आपल्याकडे आपल्या फिलॉसॉफी इति इति म्हणजे हेच ते हा देव माझा हा. निवृत्ती मार्गी जे आहेत ते देती नेती म्हणतात म्हणजे दे रीच द सेम अल्टिमेट ट्रूथ बाय मेथड ऑफ एलिमिनेशन. हे ते नाही हे ते नाही हे ते नाही न इति. So one does it and goes there and one eliminates. वन गोज आउट ऑफ इट टोटली. से दॅट मी म्हणून जे ध्यानाला बसतात जे अद्वैत वेदांत फॉलो करतात ते काय म्हणजे मी हे अद्वैत आहे मग हा पर्टिक्युलरली हा देव आहे का नाही मग हा नाही हे नाही असं नेती आणि असं करत करत दे एलिमिनेट एव्हरीथिंग दे फाइंड द ट्रूथ बिकॉज व्हॉट रिमेन्स इज द ट्रूथ. सो बोथ आर राईट. आणि म्हणूनच कृष्णाने ह्याला डावं उजवं नाही केलेलं दोन्हीमध्ये कुठेही गीतेमध्ये सुद्धा. तुझा मार्ग जो आहे तो तू आचर हा तुझा धर्म आहे आणि धर्म म्हणजे कर्तव्य. पुन्हा एकदा थोडासा वेगळ्या अर्थाने धर्म अधर्म या अर्थाने नाही. दुसरा त्याला थोडीशी एक वेगळी शेड अशी आहे की कर्तव्य तुझं जे आहे तुझं विहित कर्म तुझी ड्युटी हा तुझा धर्म आहे. म्हणून त्यांनी तो हा जो श्लोक आहे स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्म भयावा म्हणजे काय. थँक्यू. स्वतःच्या धर्मामध्ये निधन पावणं श्रेष्ठ आहे परधर्म भयावहा दुसऱ्याच्या धर्मामध्ये जाऊन. आणि वी हॅव टू रिमेंबर ऑल द टाइम दिस हॅज गॉट नथिंग टू डू विथ कन्व्हर्जन्स और
They're all talking only really. दे आर नॉट टॉकिंग अबाउट रिलिजन. सो परधर्म आणि स्वधर्म याचा अर्थ लोक असा काढतात बऱ्याच वेळेला, कारण हे खूप कन्व्हिनियंट आहे ना. सी, गीता जर का तुम्हाला आतनं अनसेटल करत नसेल ना, तर गीतेने तुम्हाला काही दिलेलं नाहीये. यू हॅव नॉट अंडरस्टूड इट. इट हॅज टू अनसेटल यू फ्रॉम इनसाइड. इट हॅज टू मूव्ह, शेक यू फ्रॉम इनसाइड. तुमचे बिलीव्स, तुमचे जे किंवा पॉप्युलर बिलीव्स असतील बाहेरनं आपल्याकडे येणारे, किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला परंपरेने आपल्याकडे आलेल्या आहे, की हे असं करावं तसं करावं, हे सगळं जोपर्यंत गीता शॅटर करत नाही ना, तोपर्यंत त्याचा उपयोग नाही आपल्याला काही. इट विल इव्हेंच्युअली, इफ यू रिअली थिंक मोर अँड मोर, डीपर अँड डीपर इन भगवद्गीता, इट विल शॅटर ऑल दिस बिलीव्स. इट विल डिस्ट्रॉय दिस थिंग्स. आणि या ऍक्च्युली व्हायला पाहिजेत. वी आर इन दॅट ककून क्रिएटेड बाय आवर अँसेस्टर्स. हे असं असलं आणि इट्स अ कम्फर्ट झोन फॉर अस. तिथे गीता इतकी रोखठोक आहे ना काही काही ठिकाणी, म्हणजे आपण ना फार तिच्याकडे बघताना खूप लिमिटेड वेनी बघितलं जातं, आणि तेही आपल्याला शिकवलं पण तसंच जातं. म्हणजे काय ते काही ठरलेले श्लोक आहेत सगळ्या लोकांना, यदा यदे धर्मस्य म्हणा, किंवा So fun, this thing. Simply to put it in a way की हे प्लांट आहे. एकाला हे कळलं की हेच प्लांट आहे आणि तो म्हणणार हे प्लांट इज. And he doesn't look only at anything else. And the निवृत्तीवादी will say की ही चेअर प्लांट नाहीये, हे टेबल प्लांट नाहीये, हा कॅमेरा प्लांट नाही, हे सगळं काढून काढून मग हे राहिलं, मग हे प्लांट आहे. That is something. in a broader way or in principle, yes, पण it goes a bit, I mean it goes way beyond that. Simply put, yes. So it will eliminate everything. You are talking about taking out layers of cohere. You take on the old remains, nothing. I think what is something. हा, म्हणजे नाही तसंही नॉट एक्झॅक्टली. इट इज मोर टू डू विथ, ओके, आपण असं या अँगलनी बघू की जे शंकराचार्यांनी आत्मानात्म विवेक हा नावाचं जे पुस्तक लिहिलं, तर आत्मानात्म विवेक हा म्हणजे आत्म आणि अनात्म यांचा विवेक, म्हणजे सेग्रिगेशन. आत्म काय आणि अनात्म काय, थोडक्यात काय, पेरिशेबल काय आणि इम्पेरिशेबल काय. सो इफ आय वॉन्ट टू फाइंड द इम्पेरिशेबल, आय विल एलिमिनेट ऑल दॅट इज पेरिशेबल. दॅट इज निवृत्ती मार्ग. दिस इज पेरिशेबल, हे कधीतरी संपणार आहे. दिस इज पेरिशेबल, दिस इज पेरिशेबल, आय एम पेरिशेबल, एव्हरीवन, ऑल दिस बॉडी इज पेरिशेबल, एव्हरीथिंग. असं करत 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 मी सगळंच एलिमिनेट केल्यानंतर जे उरेल ते इम्पेरिशेबलच उरणार आहे. दॅट विल बी इम्पेरिशेबल अँड दॅट इज आत्म. सो आत्म अनात्म यांचा विवेक हे शंकराचार्यांनी, जड आणि चेतन, जे चेतन आहे ते इम्पेरिशेबल आहे, बिकॉज चेतन इज नॉट मटेरियल. सो आपण गीतेकडे खूप लिमिटेड वेनी बघत आलोय आतापर्यंत. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे सगळे नॉर्मली पॉप्युलर श्लोक त्यातनं येतात, कारण त्याचा कुठेतरी वापर केला जातो. पण फार वेगळ्याच लेवलला ते ऍक्च्युली खरं म्हणजे जाधव. 9वा अध्याय माझा पर्सनली आवडता अध्याय खूप, 9वा आणि 15वा. पण 9वा अध्याय ज्ञानेश्वरांचा फार आवडता अध्याय होता असं म्हणतात. म्हणजे जेव्हा त्यांनी समाधी घेतली, संजीवन समाधी, तेव्हा 9वा अध्याय ते म्हणत होते. खरं म्हणजे त्याच्यावर आपण बोलतोय, पण या सगळ्या महात्म्यांनी काय काय करून भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी त्याच्यावरच, गीतेवरच लिहिली, किंवा त्याच्यावरती अनेक लोकांच्या मोठमोठ्या टीका आहेत त्याच्यावर. सो हे सगळं एकेका मार्गाने, एकेका अँगलनी त्यांनी समोर ठेवलेलं आहे. योगाच्या अँगलनी ज्ञानेश्वरांनी हे सगळं समोर ठेवलं. कॉन्टेम्पररी लाईफमध्ये किंवा कॉन्टेम्पररी वर्ल्डमध्ये जे काय आपण सायन्स साईडनी पण बघतो आहोत, ते गीतेमधनं रिफ्लेक्ट होतंय, आपण ते बघत नाही आहोत जनरली. ते होतं, कारण शेवटी ती अल्टिमेट ट्रूथ सांगणारीच आहे. मग तुम्ही त्या ट्रूथकडे कसे येता, तुमच्या बुद्धिवादानी किंवा तुमच्या विज्ञानवादानी, काय म्हणाल त्याला, तुम्ही जिथे कुठे पोचाल ते पोचणार तिथेच आहात. सो इट हॅज गिव्हन अस अ शॉर्टकट विच वी आर इग्नोरिंग. पण त्यासाठी कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणं फार आवश्यक आहे, आणि ते फारसं प्लेजरेबल नसतं, हेही सांगतो मी. म्हणजे गीता बऱ्याच वेळेला तुम्हाला काही गोष्टी सांगते की तुम्हाला त्या प्लेजरेबल नसतात, बिकॉज दे डिस्ट्रॉय युअर बिलीफ्स. इट डिस्ट्रॉय युअर बिलीफ्स. जसं एखाद्याचा खून करणे. मध्ये मला कोणतरी विचारलं, तूच म्हणलीस ना मला परवा, की याचा खून करणे हे
पाप आहे का पुण्य आहे? किंवा सॉरी काय आहे? तो खून करण्यामागची जी भावना आहे ती सगळं ठरवते ऍक्च्युली गीतेप्रमाणे. तसं म्हणलं तर मी कोणाला तरी मारणार, माझा शत्रू आहे, तुम्ही त्याला मारलं, आय हेट हिम, आय किल हिम अँड से मी कुठे काय केलं? करता करविता परमेश्वर आहे. हे कम्फर्ट झोन आहे, ही सोय आहे, आपण लावतोय, सोयीस्कर अर्थ लावतोय. त्यांनी सांगून ठेवलंय की तू हे ओन करतोयस का बघ पहिल्यांदा. तू जरा खरोखर विदाऊट एनी काइंड ऑफ फिलिंग ऑफ हेट्रेड डिटॅच होऊन इंडिफरंटली त्याला का मारत असतील बिकॉज इट इज नेसेसरी, तर ते कर्म तुला बांधणार नाही. दॅट विल नॉट बी अ मर्डर. दॅट्स व्हॉट ही टोल्ड ना, की तू समोरच्या कौरवांना मार, तो खून नाही आहे का? आहेच आहे ना. यू किल पीपल. बट युद्धाचा तो धर्म आहे असं पण नाही आहे. तर युद्ध असो नसो, दॅट्स वाय इट इज क्रिटिकल टू हॅव दॅट क्लॅरिटी इन माइंड की आपण हे का करतो आहोत आणि कुठल्या अँगलनी याकडे बघतो आहोत, कुठल्या भावनेनी करतो आहोत. ह्याच्यामध्ये सगळं आहे. सो द कॉन्स्ट्रक्ट इज दॅट इट विल स्टार्ट विथ अर्जुन विषाद योग, इट विल गो टू कर्म. आता हेच पुढचे त्यांनी कर्माचं महत्व सांगितलं, कर्मसन्यासाचं महत्व सांगितलं, कर्मसन्यास योग आहे. मग इट विल गो टू पुढे सांख्य, जो दुसरा अध्याय हा खरं म्हणजे असं म्हणत गीता ही दुसऱ्या अध्यायातच संपते ऍक्च्युली. तसं म्हणलं तर गीता ही दुसऱ्या अध्यायात संपते. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं त्यांनी सांगितली. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात इन ब्रॉडर सेन्स. मग अर्जुनने त्याला विचारलं की तो चालतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, त्याची लक्षणं काय. आणि मग त्या लक्षणांमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलंय पुढे की जे 12व्या अध्यायाच्या शेवटी पण आलंय पुन्हा एकदा इन कंडेन्स्ड फॉर्म. ते काय आहे? 12व्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी कसं म्हणले, अद्वेष्टा सर्वभूतां. शेवटच्या 4-5 श्लोकांमध्ये केवढं भरलंय ते. अद्वेष्टा म्हणजे द वन हू नेव्हर हेट्स एनीवन. अद्वेष्टा सर्वभूतानाम, सगळ्या भूतांमध्ये कोणाचाही द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र, सगळ्यांशी मैत्र म्हणजे गुड कनेक्शन. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र करुण एवच, कंपॅशनेट. निर्ममो निरहंकार. निर्मम हा शब्द आपल्याकडे निगेटिव्ह अर्थाने वापरतात, म्हणजे जो मर्सिलेस या अर्थाने वापरतात. ऍक्च्युली असा अर्थ नाहीये. निर्मम याचा अर्थ जे मम म्हणजे माझं असं काही नाही त्याला, तो निर्मम, नथिंग इज माइंड असा जो त्याचा भाव असतो. निर्मम, निरहंकार, अहंकार नाही. समदुःख सुख क्षमी, त्याला सुख आणि दुःख समान आहेत. आणि क्षमी म्हणजे जो क्षमाशील आहे, फॉरगिव्हिंग आहे. समदुःख सुख क्षमी. अनपेक्ष शुचिर्दक्ष. अनपेक्ष म्हणजे कुठलीही अपेक्षा करत नाही. शुची म्हणजे शुद्ध, दक्ष म्हणजे कॉशस ऑल द टाइम. अनपेक्षा शुचिर्दक्ष अलर्ट. अनपेक्षा शुचिर्दक्ष. उदासीनो गतव्यथः. उदासीन म्हणजे इनडिफरंट. गतव्यथः म्हणजे कुठल्याही त्याला व्यथा नाहीत, कुठलंही दुःख त्याला टच करत नाही. गतव्यथः. सर्वारंभ परित्यागी. आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व सकाम कर्मांचा त्याग करणारा. म्हणजे ह्या कर्मापासून मला काहीतरी हवं आहे अशा प्रकारची ही कर्म असतात त्यांचा त्याग करणारा. सकाम आणि निष्काम. निष्काम म्हणजे मला कसलीही अपेक्षा या कर्मातनं नाही आणि मी कर्म करतोय, हे निष्काम कर्म आहे. सकाम म्हणजे त्यातनं मला काहीतरी अपेक्षा आहे, ते सकाम कर्म. सर्वारंभ परित्यागी म्हणजे सगळ्या सकाम कर्मांचा त्याग करणारा. यो मद भक्त हा समे प्रिय. तो जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. प्रिय म्हणजे त्या अर्थाने प्रिय नाही, जवळ आहे माझ्या. अनिकेत असे त्यांनी हे सगळं. अनिकेत म्हणजे इन नॉर्मल टर्म्स होमलेस, पण दॅट इज नॉट अ मिनिंग एक्सपेक्टेड हिअर. अनिकेत म्हणजे जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, जो भ्रमण करत राहतो, फिरत राहतो. अनिकेत हा स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. स्थिरमती, ज्याची मती स्थिर, बुद्धी स्थिर आहे, जी एका दुसऱ्या ठिकाणी त्यांनी जे म्हणलं की गुणैर्यो न विचाल्यते, म्हणजे या 3 गुणांनी, सत्व रज आणि तम, या 3 गुणांनी जो विचलित होत नाही. जे काही घडतंय ते 3 गुण त्यांचे कर्म करत आहेत, कामं करत आहेत. मी या सगळ्यातनं बाहेर आहे. हे 3 गुण म्हणजे मी नाही.
सो सात्विक कर्म असेल तर राजस कर्म असेल किंवा तामसिक कर्म असेल, पण ह्यातलं काहीच मी करत नाही असा जो मानतो. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. तो स्थितप्रज्ञ कसा असतो, तर यो न रुष्यती, जो आनंदित होत नाही. बाय द वे देर इज अ सटल डिफरन्स हिअर. पीपल वुड से दॅट आनंदी होत नाही म्हणजे कसं. इंग्लिशमध्ये जास्त चांगलं एक्सप्लेन करता येतं हे. प्लेजर अँड जॉय हा डिफरन्स आहे. इथे योन रुष्यती, रुष्यती हे व्हर्ब आहे, नाऊन आहे हर्ष. हर्ष म्हणजे आनंद आपण मराठीत म्हणतो, पण ऍक्च्युली त्याचा शेड जी आहे ती प्लेजर अशी आहे. म्हणजे अमुक अमुक गोष्ट घडली म्हणून मला आनंद झाला, हा जो आनंद आहे हा प्लेजर आहे. इट्स नॉट ब्लिस, इट्स प्लेजर. ते प्लेजर म्हणजे हे हर्ष. रुष्यती, यो न रुष्यती, जो कशाने तसा आनंदित होत नाही. न द्वेष्टी, द्वेष करत नाही. न शोचती, शोक करत नाही कुठल्याही गोष्टीचा. न कांक्षती, इच्छाही करत नाही कुठल्या गोष्टीची. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यस समे प्रिया. शुभाशुभ परित्यागी, शुभ आणि अशुभ दोन्हीचा त्याग करणारा. सी द हाऊ इट डिस्ट्रॉयज आवर लॉंग हेल्ड बिलीफ्स. वी ऑलवेज वॉन्ट समथिंग दॅट इज शुभ. अशुभ नको, पण शुभ पाहिजे. आपल्याला अँसेस्टर्सने शिकवलंय शुभ पाहिजे. गीता सांगते शुभही नकोय. अशुभ तर नकोच आहे, शुभ सुद्धा नकोय. याचं कारण दोन्ही शुभ आणि अशुभ हे द्वैत आहे. इट्स ड्युअलिटी. नेव्हर फॉरगेट द अल्टिमेट पॉइंट ऑफ भगवद्गीता, दॅट इज सिंग्युलॅरिटी, दॅट इज वननेस. जिथे जिथे तुम्हाला ही ड्युअलिटी दिसते ते आपल्याला नको आहे. म्हणजे आपण फार सोयीस्करपणे, मला पूजा करून किती आनंद वाटला, छान वाटलं. यू डोंट वॉन्ट इट. दिस इज हाऊ इट ॲक्च्युअली शेक्स युअर बिलीफ्स. आय डोंट वॉन्ट इट बिकॉज त्यातनं जे मिळणार आहे चांगली कर्म करा, वाईट कर्म करू नका. रॉंग वे ऑफ थिंकिंग. वाईट कर्म आणि चांगली कर्म असं काही नसतं. कर्म ही कर्मच असतात. ती तुमच्या हेतूप्रमाणे चांगली का वाईट होतात. ही चांगली का वाईट कधीच नसतात. विल गो बॅक टू 9वा अध्याय इथे, की तेव्हा त्यांनी हा प्रश्न त्याला विचारला अर्जुनाने, की नाही, माय थ्रेड वॉज डिफरंट. हां, की माझ्यामध्ये येऊन राहण्याचे जे मार्ग आहेत ते त्यांनी सांगितले कृष्णाने. तेव्हा सांगितलं की मयी एव मन आधत्स्व. आता हा पहिला सर्वोच्च मार्ग, मयी एव मन आधत्स्व. तुझं मन माझ्यामध्ये ठेव. मयी बुद्धी निवेशय. तुझी बुद्धी माझ्यामध्ये इन्व्हेस्ट कर. सो मनोबुद्धी हे दोन्ही माझ्यामध्ये. मयी एव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसी मयी एव अत ऊर्ध्वं न संशयः. असं केल्यामुळे तू माझ्यामध्येच येऊन राहशील, यात काही संशय नाही. पण पुढे तो असंही म्हणला की अथ चित्तम समाधातुम. कारण हे सगळं हे असं करणं कोणाला जमेल. मी तुझ्यामध्ये माझं मन आणि बुद्धी ठेवणे म्हणजे ती कशी वस्तू आहे का मी उचलून ठेवली. आय कॅनॉट डू इट. आय डोंट नो हाऊ टू डू इट. त्याचा आधीचा श्लोक असा आहे की पुढचा, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिरम. जर तू असं तुझं चित्त माझ्यामध्ये स्थिर ठेवू शकत नसशील, इफ यू कांट डू दिस, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अर्जुना, अभ्यास योगाने, म्हणजे अभ्यासाच्या योगाने किंवा योगाभ्यासाने, दोन्ही अर्थ लावू शकता तुम्ही. आणि अभ्यास म्हणजे कुठला अभ्यास, तर जो पतंजली योगदर्शनामध्ये चित्तवृत्ती निरोध जो सांगितलं की योग हा चित्तवृत्ती निरोध हा, तो कसा करायचा, त्याचा पुढे जे साधनं कोणती, अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध हा, असं सूत्र आहे पतंजली योगदर्शनामध्ये. सो अभ्यास आणि वैराग्य यांच्या माध्यमातून हा निरोध साध्य केला जातो. सो हा जो अभ्यास आहे तो दॅट्स व्हॉट रमण महर्षी टॉक्स अबाउट सेल्फ एन्क्वायरी. ध्यान, धारणा, ध्यान, समाधी हा जो संयम आहे तो हा आहे. या अभ्यासाच्या योगाने
तुला हे करणं शक्य आहे. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अभ्यासेप्य समर्थोसी अभ्यासे अपि असमर्थः असि. तू जर का अभ्यास करायलाही असमर्थ असशील, इफ यू आर इनकेपेबल ऑफ डुईंग दॅट, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. म्हणजे माझं कर्म हो, माझं कर्म हो. तू जे काही करतोयस ते माझं कर्म आहे हे लक्षात घे. मी होऊन कर्म करच, मी बनून कर्म कर. मत्कर्म परमो भव. हेही जमत नसेल तर मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. मदर्थमपि कर्माणि कुर्वन्, माझ्यासाठी म्हणून कर्म करून सुद्धा तू इथे पोचशील. माझ्यासाठी म्हणजे तू हे कर्म करतोस समज, तूच करतोयस म्हणून, पण माझ्यासाठी करतोयस असं म्हणून पण पोचशील. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. अथई तदप्य शक्तोसी अथ एतदपि अशक्तः असि. हेही करणं तुला शक्य नसेल. कर्तुम मद्योगम आश्रितः. कर्तुम मद्योगम आश्रितः. माझा योग म्हणजे माझ्याशी जोडला जाऊन, माझा आश्रय करून तुला जर का ही कर्म करणं शक्य नसेल, सर्व कर्म फलत्यागः ततः कुरु यथात्मवान. सगळ्या कर्माच्या फळांचा त्याग कर. हा शेवटचा आणि कंपॅरेटिव्हली सर्वात सोपा मार्ग सांगेल. मी कर्म करतोय असं समज. हा. सो एक म्हणजे पहिलं काय आहे, तर तू माझ्यामध्ये चित्त ठेव, म्हणजे माझ्यामध्ये जीवन राहा, कैवल्य मध्ये राहा, म्हणजे सगळी कर्म ही तुझी होत असते, माझीच होतात. हे करणं शक्य नसेल तर माझं कर्म तू आहेस असं समजून हे सगळं कर. दिस बॉडी, दिस माय सेल्फ ऑर द आयडेंटिटी इज नॉट माइन, इट इज युअर्स, अँड व्हॉट एव्हर आय एम डुईंग इज यू आर ओनली आर डुईंग असं म्हणून कर. ते जमत नसेल तर जे काही करतोयस ते माझ्यासाठी करतोयस असं समज. आय एम डुईंग एव्हरीथिंग बट आय एम डुईंग फॉर यू असं म्हणून कर. मदर्थमपि कर्माणि कुर्वन्. हेही शक्य नसेल तर सगळ्या कर्माच्या फळांचा त्याग कर. म्हणजे कर्म तूच करतोस असं समज, नो प्रॉब्लेम. तुला जमत नाही ना हे, मी करतो असं समजायला, ठीक आहे. यू आर आयडेंटिफाईड सो स्ट्रॉंगली विथ युअर बॉडी, ओके. यू थिंक दॅट यू आर डुईंग इट, बरं, समज तसं. शुभाशुभ फलैरेवम. अशा पद्धतीने शुभ आणि अशुभ दोन्ही फळांपासनं तुझी मुक्तता होईल. मोक्षसे कर्मबंधनही, आणि कर्मबंधनापासून तुझी मुक्तता होईल. संन्यास योगयुक्तात्मा. अशा रीतीने संन्यास योगाने युक्त होऊन विमुक्तो, पूर्ण मुक्त होऊन मामुपैशसी, माझ्यामध्ये येऊन राहशील. हे धिस डिस्ट्रॉईज दॅट बिलीफ की चांगली कर्म करा म्हणजे चांगलं फळ मिळेल. चांगलं फळ पण नको आहे. शुभ अशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनही. शुभ आणि अशुभ दोन्ही फळांपासून तुझी मुक्तता होईल. आवर गोल इज टू नॉट गेट गुड फ्रुट्स ऑफ गुड डीड्स. Our goal is to get rid of all kinds of fruits. करेक्ट. सो हे आपण इथनं कम्फर्ट झोन मधनं बाहेर येतो. आपल्याला आत्ताला असं वाटत असतं की मी पुण्य कमवीन, मला पुण्य पाहिजे, मग मी श्रावणामध्ये काय ब्राह्मणा जेवायला बोलवीन किंवा सत्यनारायण करीन, हे करीन, ते करीन, काय होईल, मला पुण्य मिळेल. थिंक अबाउट ऑल दिस. पण हे सगळं आपण का करतो? पुण्यासाठी करतो. Now see what Gita says about this particular thing. Punya. All religions in the world stop at the concept of heaven. ख्रिश्चनिटी मध्ये हेवनच्या पलीकडे काय आहे? तुमचा अख्खा आयुष्याचा गोल काय? हेवन मध्ये जाणे. इथे जन्नत आहे. नथिंग गोज बियॉन्ड इट. स्वर्ग, आपल्याकडे स्वर्ग आहे. स्वर्ग हा कन्सेप्ट आहे गीतेमध्ये सुद्धा, पण दॅट्स नॉट द डेस्टिनेशन. आणि हे जे पुण्य आपण जे आयुष्यभर मागे लागलो ना, पुण्य गोळा करायच्या, म्हणजे मी तीर्थयात्रा करीन म्हणजे मला पुण्य मिळेल, मी काशीला जाऊन येईन, मी प्रयागला जाऊन येईन, ही पूजा ती पूजा, सगळं हे पुण्य पाहिजे, मला पुण्य पाहिजे. तर तिथे हा श्लोक आहे 9व्या अध्यायाचा हा भाग आहे. त्रैविद्या माम सोमपाहा धूतपापाहा यज्ञैरुष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगान.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्ममनुप्रपन्नाः गतागतं कामकामान् लभन्ते. नाउ आय विल गिव्ह अ मीनिंग ऑफ ऑल दिस. जे असे लोक असतात जे धूत पापा, शुद्ध म्हणजे पाप धुतलेले, सोमपान करणारे. सोम म्हणजे दारू नाही, ते देवांची दारू म्हणून तर सोमाला ॲक्च्युली सोम इज अ डिफरंट कॉन्सेप्ट इन वेद. पण हे सोमपान करणारे, पाप धुतलेले म्हणजे शुद्ध झालेले, थोडक्यात काय आपल्या दृष्टीने जे चांगले वागतात लोक, जे सज्जन असतात आणि पुण्यकर्म करतात, हे सगळे लोक यज्ञैरुष्ट्वा माझा यज्ञ करून मला प्रसन्न करून घेतात आणि काय मागतात? स्वर्गतीम प्रार्थयन्ते, स्वर्गाची गती मागतात, मला स्वर्ग दे. ते पुण्य मासाध्य, ते सगळं पुण्य गोळा करून इतक्या आयुष्यभर सुरेंद्र लोकम म्हणजे हा स्वर्ग, सुरेंद्र लोकम म्हणजे स्वर्ग, अश्नंती दिव्यान दिवी देवभोगान, अत्यंत दिव्य असे उपभोग त्यांना त्या स्वर्गामध्ये प्राप्त होतात, मिळतात. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, असा विशाल स्वर्गलोक उपभोगून क्षीणे पुण्ये, पुण्य संपल्यानंतर मर्त्यलोकम विशंती, पुन्हा मर्त्यलोकामध्ये खाली येतात. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयीधर्ममनुप्रपन्नाः गतागतम कामकामान लभन्ते, पुन्हा येणं जाणं काम अकाम म्हणजे इच्छित अनिच्छित या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा प्राप्त होते. व्हॉट्स द पॉईंट ऑफ ऑल दिस? कशासाठी करतो मग हे सगळं? हे आयुष्यभर एवढं सगळं करून ते पुण्य गोळा करून काय करतोय आपण? तर त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गलोकात जाऊ, तो तिथे सगळं खर्च करू ते पुण्य आणि पुन्हा खाली येऊ. म्हणून पुढचा श्लोक हा माझ्यामध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट जो आहे, ते पुन्हा येतात. गतागतम कामकामान लभन्ते अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे या सगळ्या भांगडीत न पडता अनन्याश्चिंतयन्तो माम, अनन्य भावाने, दुसरं काही नको मला, फक्त तू हवा आहेस, असं जे माझं चिंतन करतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, जे लोक असं चिंतन, माझं अनन्य चिंतन फक्त माझं करतात, तेषां नित्याभियुक्तानाम, अशा माझ्याशी नित्य कायम जोडल्या गेलेल्या, नित्य अभियुक्तानाम, युक्त हा पुन्हा योग शब्दाचाच डेरिव्हेशन आहे, असे माझ्याशी जोडले गेलेले जे आहेत त्यांचं योगक्षेमम वहाम्यहम. योगक्षेम याचा मराठीमध्ये जनरली अर्थ लाईव्हलीहूड किंवा लिव्हिंग असा होतो, म्हणजे आपलं जे काही लाईफ आहे, चरितार्थ नो, तो मी चालवतो. हे फार शॅलो मिनिंग आहे. गीतेच्या या श्लोकाचा मिनिंग बऱ्याच वेळेला असं केलं जातं की त्यांचं मग सगळं घर गृहस्थी मी बघीन. दॅट्स नॉट द पॉईंट. योगक्षेम म्हणजे वेलबिईंग आणि योग म्हणजे कनेक्शन, ॲज वी टॉक. त्या कनेक्शनचं जे वेलबिईंग आहे, टिकणं ते कनेक्शन, याची जबाबदारी मी घेतो, असाचा अर्थ आहे. सो जे फक्त माझं चिंतन अनन्य भावाने करतात, त्यांना स्वर्गही नको आहे, त्यांना सिद्धी नको आहे, स्वर्ग नको आहे, त्यांना पुण्य नको आहे, काही ते पण नको आहे, असं जे मायाशी कनेक्ट होतात, त्यांचं हे कनेक्शन माझ्याबरोबरचं टिकण्याची जबाबदारी मी घेतो माझ्या खांद्यावर. सो दे विल ऑलवेज बी कनेक्टेड, दे विल ऑलवेज लिव्ह इनसाइड मी. आणि तिथनं ते परत येत नाहीत, कारण ते काय आहे, परमधाम आहे. आणि परमधाम त्यांनी वर्णन घेतले. कसं आहे परमधाम? कृष्णाने सांगितलेलं गीतेमध्ये एका ठिकाणी 15व्या अध्यायामध्ये मला वाटतं, न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः, त्याला सूर्य प्रकाशित करत नाही, न शशांको न पावकः, अग्निक प्रकाशित करत नाही, चंद्रही प्रकाशित करत नाही, यद्गत्वा न निवर्तन्ते, जिथे गेल्यानंतर पुन्हा येणं नाही, तद्धाम परमम मम, ते माझं परमधाम आहे. सो ते स्वयंप्रकाशित आहे, ते स्वयंभू आहे. इट इज ॲब्सोल्यूट, इट हॅज गॉट नो डिपेंडन्स ऑन एनिथिंग एल्स. हे आणि यद्गत्वा न निवर्तन्ते, जिकडे गेल्यानंतर परत येत नाहीत, ते माझं परमधाम आहे. सो it will shatter all these basic beliefs of punya and all these other deeds that we keep doing. ही पूजा, ती पूजा, हे स्तोत्र, ते स्तोत्र. Maybe, see, this is, I'm not against it. I'm saying, हे
काही काही लोकांना तो त्यांचा भक्तिमार्ग असतो, जो काही चुकीचा नाहीये. म्हणजे माझा भक्तिमार्ग नाही म्हणून तो काय माझा मार्ग बरोबर असं नाही. पण भक्तिमार्गामध्ये हे करताना तो हा गोल विसरायचा नाही कधी. दॅट इज द होल थिंग अबाउट इट. आपण त्यात अडकतो. या पूजेमध्ये अडकतो. आज एकादशी आहे, मग मी आज हे नाही करणार. कशासाठी? हू टोल्ड यू टू डू? हू टोल्ड यू? धर्मशास्त्राने सांगितलं तुम्हाला. धर्मशास्त्राचा संबंध काय आहे या सगळ्याशी? धर्मशास्त्र तुम्हाला काय वाटेल त्या गोष्टी सांगेल आणि ॲक्च्युअली सांगतं. म्हणजे धर्मसिंधू हा जो ग्रंथ आहे आपल्याकडचा, लोकं अक्षरशः वेडे आहेत. आय नो पीपल काही करायचं झालं की ते धर्मसिंधू उघडून बघतात काय सांगितलंय. तर कशासाठी? इट्स ऑल सच नॉनसेन्स अँड दे कॅन डू लॉट ऑफ दे कांट डू अ लॉट ऑफ थिंग्स बिकॉज ऑफ इट. की हे असं नको. नाही, मी अनेक लोकांना हे सांगतो सुद्धा बऱ्याच वेळेला, की तुम्ही ना डोंट बी पेनी वाईज पाऊंड फुलिश. हे यू विल प्रॉब्ली विन दिस बॅटल अँड लूज द होल वॉर. डोंट डू दिस. ह्याच्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट आता करता येत नाही. तुम्हाला जर आत्म असं मला करायची फार इच्छा होती. सी इव्हन यू फील लाईक दिस, बी इन टच विथ दॅट इनसाइड सेल्फ, दॅट ॲक्च्युअली मी जर ही इज टेलिंग यू टू डू इट. आणि तुम्ही मग तेव्हा धर्मसिंधू उघडून बघणार आणि मग त्यातून तुम्हाला यांनी हे करू नये, या दिवशी हे करू नये, मग नको करायला. यू आर लुझिंग आउट ऑन सो मेनी थिंग्स. सो आय से इट्स नॉट रॉंग. स्तोत्र म्हणणं काही चुकीचं नाही, पूजा करणं चुकीचं नाही, मी काही म्हणत नाही त्याबद्दल. पण त्याचा गोल विसरता कामा नये. का करतोय आपण? इफ वी आर ॲक्च्युअली गेटिंग स्टक इन द रॉंग फ्रुट्स कमिंग आउट ऑफ इट. मला ती पूजा केल्यामुळे पुण्य मिळणार आहे. इट्स अ रॉंग वे टू थिंक अबाउट इट बिकॉज दॅट इज नॉट यू टू हेल्प यू ॲट ऑल एनिवेअर. मी हे करतोय कारण मला आत्ता हे करायची इच्छा आहे. मी हे केलं, सोडून दिलं. दॅट्स वॉट गीता इज टेलिंग यू टू डू. कर, पूजा कर, तू सोडून दे. पूजा कर आणि मला देऊन टाक. माझ्यासाठीच केलीस ना तू, मग पुण्याची अपेक्षा का करतोयस? पुण्य पळत नाही का कर्माचं? वाय आर यू आस्किंग फॉर इट? देऊन टाक ना मग. सो अनेक वेळेला असंही होतं. मी मी तुझ्याशी बोलत होतो, आय वॉज टेलिंग यू दॅट डे, की मी अनेक गोष्टी अशा करतो ज्या समाज कधीही त्याला बरोबर म्हणणार नाही किंवा योग्य म्हणणार नाही. अनेक लोक मला तर आय रिमेंबर की तू काय आहे, तू या गोष्टी पण एका साईडला करतोयस आणि त्याच वेळेला तू हे सगळं बोलतोयस. इट्स अ ब्लडी हिपोक्रसी. It's not hypocrisy because whenever I am doing all those things, I am still thinking the same thing. Actually, I am. I have got zero guilt about all these things. आणि मला झिरो गिल्ट का आहे? जर का मी इफ आय वर ओनिंग दोज थिंग्स, मला गिल्ट नक्की आला असता. बिकॉज द होल सोसायटी इज टेलिंग मी यू आर डुईंग रॉंग. बापरे, सगळे म्हणतात. आणि सगळे म्हणतात नुसतं नाही, इवन आपल्या सगळ्या एन्शंट बुक्समध्ये पण हेच दिले की सगळं चुकीचं आहे. बरं, चुकीचं आहे. मला गिल्ट आला असता, मला तो येत नाही आहे. ज्या अर्थी मला गिल्ट येत नाही आहे, हे थोडंसं ना, हे एक इंट्रोस्पेक्शन असतं. यू हॅव टू आस्क युअर सेल्फ. यू डोंट हॅव टू कन्व्हिन्स एनीवन एल्स. आय नीड टू आस्क माय सेल्फ वेअर आय एम रिअली गेटिंग दॅट गिल्ट. इफ आय एम नॉट गेटिंग द गिल्ट, दॅट मीन्स वॉट एव्हर आय एम डुईंग आय एम नॉट ओनिंग. This is so subtle. It can be taken. It's very wrong way. Absolutely. You're right. It's like ते एकनाथ महाराजाची आपली स्टोरी आहे ना, की ते शिवलिंगावरती पायसेनी हे केला. मग काय सगळ्यांनी करावं का तसं? नो. A very, I think everybody Correct. has to come to that point where we understand. एक्झॅक्टली. इट वॉज अ डेमॉन्स्ट्रेशन की देव फक्त त्या पिंडीमध्ये नाहीये. ती ह्यांची गोष्ट आहे, विसोबा खेचारांची गोष्ट आहे ह्यांची. हां, तेव्हा पंढरपूरला ते त्यांना गुरु पाहिजे म्हणून त्यांना म्हणलं की तिकडे ते विसोबा खेचार, ते तुझे गुरु तिकडे जात, त्यांना भेट. तेव्हा ते पिंडीवर पाय ठेवून बसले होते आणि म्हणले काय. मग त्यांनी तिचे पाय हलवले तर ती पिंडी तिथे पाय हलवले, तिकडे खाली पिंडी. सो इट वॉज अ डेमॉन्स्ट्रेशन टू से दॅट ही इज ऑल परवेडिंग. ही इज नॉट लिमिटेड टू दॅट. जेव्हा ते सर्वांभूती परमेश्वर बघणं जे असतं ना, ते हे आहे. म्हणून मी जे म्हणलो की माझ्या पायावरचा चिखल हा त्या देवापेक्षा वेगळा नाही. मग मी पाय न धुता देवापाशी गेलो म्हणून काय झालं, काय पाप झालं? दिस इज नॉट समथिंग दॅट इज मेंट टू डिस्टर्ब द फॅब्रिक ऑफ द सोसायटी. बट मोस्ट ऑफ द पीपल डोंट अंडरस्टँड. और हे कसं आहे, याला थोडीशी ना एक बुद्धिमत्तेची जोड लागते. आणि जे लोक
तो एक हर्डल पण असतो. मी कायम काकू मला कायम टोमणे मारतात याच्यावरनं की या बुद्धिवादावरनं माझ्या. पण म्हणलं आय कांट हेल्प इट. मग ते माझ्याकडे आलेलं आहे, मी काही त्याचं काढून नाही टाकू शकत. पण इंटरेस्टिंग थिंग इज दॅट इंटेलिजन्स इज अ पॉवरफुल टूल इफ यू यूज इट द राईट वे. सो हे अनालाइज करायला जर का बुद्धिमत्तेचा वापर करता येत असेल ना, तर ॲक्च्युली ॲट अ पॉइंट द इंटेलिजन्स विल डेव्हलप ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. इट विल रीच हायेस्ट लेवल, अँड द हायेस्ट लेवल ऑफ इंटेलिजन्स इज टू डिझॉल्व्ह इट सेल्फ. बिकॉज त्या पॉइंटला अनडाऊटेडली इंटेलिजन्स विल रिअलाइज दॅट इट इज नॉट इनफ. त्याची इनएडिक्वसी त्याला जेव्हा अनडाऊटेडली लक्षात येईल तेव्हा तो डिझॉल्व्ह होतो. हेच योगशास्त्रात पण सांगितलंय. आणि बाय द वे ही बुद्धी हे काय, बुद्धीला महत्त्व म्हणलेलं आहे ॲक्च्युली त्यांनी योगशास्त्रामध्ये. पुरुष इथे आहे म्हणजे द्रष्टा, इथे प्रकृती म्हणजे इथे चित्त आहे, आणि मध्ये ते अविद्या असल्यामुळे ते बायफर्केट सेपरेट झालेलं. ते ॲक्च्युली सेपरेट नव्हतं, पण ते सेपरेट झालं कारण अविद्या हा पहिला क्लेश तिथे आला, मग इथे अस्मिता आली, आणि मग पुढे ते मी मध्ये जे लिहिलं होतं ते सगळं. राईट नाव हिअर महत्त्व हे व्यापक पूर्ण सगळ्या विश्वाला व्यापून राहणारं तत्व आहे. ते महत्त्व म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी ही महत्त्वाची आहे, पण जोपर्यंत बुद्धीमध्येच अडकून बसतो आपण, तोपर्यंत आपण अस्मिता ओलांडून जाऊ शकत नाही. बिकॉज वी आर आयडेंटिफाईंग आवर सेल्स विथ दॅट इंटेलिजन्स अँड इवन दॅट बॉडी ऑल्सो. सो द होल आयडेंटिफिकेशन जे आहे ते कसं आहे, मी हुशार आहे हे आयडेंटिफिकेशन आहे, मी बुद्धिमान आहे हे आयडेंटिफिकेशन आहे, ही अस्मिता आहे. आपल्याला तो क्लेश काढायचा आहे ना. मग तो कसा निघेल, जेव्हा तो सरेंडर होईल पुन्हा द्रष्ट्यामध्येच, तेव्हा ते जाईल. दॅट सरेंडर विल ओनली हॅपन वेन इट विल रिअलाइज इट्स ओन इनएडिक्वसी. सो जसं सत्व, रज आणि तमो या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाईल. गीता पण हे सांगते की या योग गुणैर्यो न विचाल्यते, असं जे त्यात म्हणलेलं आहे की जो विचलित होत नाही तिन्ही गुणांनी, त्याचा अर्थ तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. मग आपण का म्हणतो की सात्विक कर्म क्या करा, सत्वगुण वाढला पाहिजे, रज आणि तमो नको. यांची लक्षणं काय आहेत? 16वा अध्याय हा गुणत्रय विभाग योग आहे. 3 गुणांचा विभाग म्हणजे 3 गुणांचा सेग्रिगेशन आणि त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सत्वगुणाची लक्षणं काय सांगितली आहेत? ज्ञानमय, म्हणजे तो ज्ञानाची लालसा उत्पन्न करणारा, ज्ञानाची इच्छा उत्पन्न करणारा, प्रकाशक, प्रकाश टाकणारा एखाद्या गोष्टीवर, हे सगळी सत्वगुणाची लक्षणं आहेत. रजोगुण क्रियाशीलता, कर्म करणे, कारण कर्माला उद्युक्त करणे, म्हणजे अस्थिरता येते, कारण मी उठून जागा हे करता हे सगळं रजोगुणामुळे करत. तम आलस्य, निद्रा, प्रमाद, मोह, अज्ञान ही लक्षणं आहे. आळस, झोप, मोह म्हणजे कन्फ्युजन, अज्ञान ही तमोगुणाची लक्षणं आहेत. इफ यू सी दे आर ऑल म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. असं कधीही होऊ शकत नाही की या 3 पैकी 2 किंवा 3 गुण एका वेळेला वर गेलेत. कॅनॉट हॅपन. फॉर एक्झाम्पल, जर का मला तमोगुण वर गेला असेल खूपच, तर मला झोप, आपल्या तमोगुणामुळे झोप येते ॲक्च्युली. त्यावेळेला रजोगुण कसा काम करेल? बिकॉज यू कॅन्ट मूव्ह, यू विल नॉट गो हिअर अँड देअर, ते शक्य नाही. सत्वगुण वर गेला असेल आणि तुम्हाला ज्ञानाची लालसा आहे, तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करताय, हे सगळं करताय, तिथे आलस्य, निद्रा असू शकत नाही, कारण त्याशिवाय ते मिळणार नाही. सो या अध्यायात त्यांनी क्लिअरली सांगितलंय की सत्व हा रज आणि तमाला खाली पुश करून स्वतः वर जातो, रज हा सत्व आणि तमाला खाली ढकलून स्वतः वर जातो, आणि तम हा सत्व आणि रजाला खाली ढकलून वर जातो. सो ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम एकच गुण काम करत असतो, म्हणजे प्रामुख्याने असतात, दोन्ही तिन्ही असतात, पण त्यांची प्रपोर्शन्स बदलतात. सो हे खाली जातं, हे एक वर जातं, 2 खाली जातात. सो प्रामुख्याने एकच गुण तेव्हा कुठेतरी काम करत असतो. आपण का म्हणतो की सात्विक कर्म आणि सात्विक अन्न या सगळ्या गोष्टी का पाहिजेत? कारण ती शिडी आहे तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला. इफ यू हॅव तमोगुण ॲट अ हाय लेवल, तुम्ही काहीच करणार नाही, पडून राहाल. सो दॅट विल नॉट, यू विल नेव्हर रीच एनिवेअर. नुसता रजोगुण जर का वर गेला असेल तर तो डिरेक्शनलेस काम करत राहील, इकडे तिकडे तिकडे तिकडे. मग मी आज हे करून बघितलं, मग मी आज ते करून बघितलं, मी हे पुस्तक वाचून बघितलं, मग मी तो कोर्स करून बघितला, हेच करत बसू. त्याला डिरेक्शन काही नाही आहे.
नाव सी इमॅजिन अ लॅम्प, अ बल्ब. 100 वॉटचा दिवा लावा आणि त्या शेजारी तुम्ही कागद ठेवला तर काही घडणार नाही, तसंच राहील ते. त्याच 100 वॉटचं लेझर करा, ते पत्र्यालाही भोग पडतं. याचं कारण पॉवर इज नॉट डिफरंट, 100 वॉटच आहे. पण ही बल्बच्या केसमध्ये ती सगळीकडे जाते आणि इट इज कॅन्सलिंग आउट इच अदर अँड दॅट्स वाय द रिझल्ट इज 0. लेझर विल फोकस इट ऑन वन पॉइंट, ऑल दॅट पॉवर. सत्वगुणाचं हे सो विदाउट डिरेक्शन रजोगुण वाढला तर त्या बल्बसारखी अवस्था होईल आपली. सगळीकडे करत राहू, हातपाय मारत राहू, होणार काहीच नाही. सत्वगुणामुळे तो प्रकाशक असल्यामुळे तो अज्ञानाचा नाश करणार आहे. तो तमोगुणाच्या विरुद्ध आहे. तमो म्हणजे अंधार ना, हा प्रकाशक आहे, हा बरोबर उलटा आहे. इथे म्हणून त्या ध्यानामध्ये आपण जेव्हा फोकस करतो तेव्हा ते सत्व गुण वर गेल्यामुळे ते घडतं ॲक्च्युली. नाव इट विल ऑटोमॅटिकली पुश दी अदर टू डाऊन आणि आपण एका पॉइंटला जेव्हा पोचू तेव्हा सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन ती शिडी टाकून द्यायची. पण यू नीड दॅट लॅडर टू रीच देअर. दॅट्स वाय सात्विकतेचं एवढं महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. का करावं? दॅट इज नॉट द गोल. गुण आपल्या अंगामध्ये वाढवणे आणि सात्विक बनणे हा गोल नाही. दॅट्स व्हॉट गीता टेल्स. आय एम जस्ट गिव्हिंग यू द अँगल वेअर गीता इज ॲक्च्युली बस्टिंग दिस पॉप्युलर मिथ्स. ही सत्वगुण पाहिजे. ही सात्विक झालं म्हणजे माझं झालं जन्माचं कदर. दॅट्स अ लॅडर. यू आर स्टील ऑन अ लॅडर. यू हॅव टू गो बियॉन्ड इट एनिवे. इट्स नॉट दॅट इझी, बट आफ्टर ऑल व्हॉट इज इझी? त्यातलं काय इझी आहे? पण इन एनी केस चालत राहणे एवढंच. मी जे मध्ये एकदा काकूनही म्हणलो होतो ना, की सरपटत का होईना मी योग्य दिशेने चाललो एवढं मला माहिती आहे, ते मला पुरेसं आहे आता. मी अदरवाईज मी चुकीच्या दिशेने धावत जरी गेलो तरी इट्स काउंटर प्रोडक्टिव्ह. रादर आय विल गो फार्दर अँड फार्दर फ्रॉम माय रिअल गोल अँड फास्टर. सो जिकडे जातोय ती दिशा बरोबर आहे हे मला कळलंय. मग तिकडे मी सरपटत जरी असेल तरी चालेल. इव्हेंच्युअली आय विल रीच देअर. सो आय थिंक विल ब्रीफली टॉक अबाउट 15वा अध्याय, जो माझा वन ऑफ द फेवरेट आहे. अगेन पुरुषोत्तम योग. असं म्हणतात, म्हणजे आता हे गीतेचं जे भगवद्गीता कशी उत्पन्न झाली याचा जे एक ट्रेस जो आहे ना, तो त्या ज्ञानाचा तो ट्रेस असा आहे की चारी वेद तर पहिलेच. फर्स्ट टू टू गेट क्रिएटेड वॉज वेदास, राईट. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सिव्हिलायझेशन जे आपण मगाशी बोललो त्याच्यानंतर पहिल्यांदा हे वेद निर्माण झाले. हे वेद अपौरुषेय आहेत असं म्हणतात, म्हणजे कोणीही ते लिहिले नाहीत ॲक्च्युली. त्या वेदांची जी सूक्तं आणि जे काही त्यातले जे ऋचा मंत्र आहेत हे त्या ऋषींना दिसले. त्यांना मंत्रद्रष्टे असं म्हणतात त्या ऋषींना. दे सॉ अँड देन डॉक्युमेंटेड. सो आवर एन्शंट फिलॉसॉफी इज वेद हे हिरण्यगर्भाचे निश्वसित आहेत असं म्हणतात. म्हणजे हिरण्यगर्भ हा परमेश्वरच, म्हणजे त्याचा निश्वसित म्हणजे एक्झेलेशन. वेद हे हिरण्यगर्भाचे निश्वसित आहेत. त्याच्या निश्वासापासनं, त्याच्या एक्झेलेशनमधनं ते निर्माण झालेले आहेत. या सगळ्या वेदांचं सार जिस्ट केम इन टू उपनिषद इन अ कंडेन्स्ड फॉर्म. ही उपनिषदं जी सगळी आहेत, प्रत्येक वेदाला काही असाइंड उपनिषदं पण आहेत. पण ही जी उपनिषदं आपण जी नेहमी उल्लेख होतो, ईशावास्योपनिषद, कठोपनिषद, मांडुक्योपनिषद, मंडूकोपनिषद, ही सगळी जी उपनिषद आहेत, श्वेताश्वतर, या उपनिषदांमध्ये सार आलेलं आहे. उपनिषदांचा सार ब्रह्मसूत्रांमध्ये आलेलं आहे. ते सूत्रबद्ध आणखीन कंडेन्स्ड आहे. आणि ब्रह्मसूत्रांचा सार भगवद्गीतेत आलेला आहे. एवढं कंडेन्स्ड नॉलेज आहे चारही वेदांमधनं आलेलं. आणि असं मानलं जातं की भगवद्गीतेचा सार पुरुषोत्तम योगामध्ये आलेला आहे 15व्या अध्यायामध्ये. हा सर्वात छोटा अध्याय आहे साईजनी गीतेचा, पण इट्स अन ओशन.
सो इट हॅज गिवन यू सो इट स्टार्ट्स विथ दॅट रूपक. ह्या पूर्ण संसार वृक्षाचं जे रूपक आहे त्यांनी केलेलं, की संसार वृक्ष म्हणजे युनिव्हर्स. संसार म्हणजे संसार नाही, नवरा बायकोचा, युनिव्हर्स. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. त्याला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. ऊर्ध्वमूलम अधशाखम असा उलट येते, वरती मुळं आणि खाली फांद्या. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम. हा अश्वत्थ वृक्ष अव्यय म्हणजे इम्पेरिशेबल समजला गेलेला आहे. हा उलटा काय आहे, कारण रूट्स माझ्यामध्ये आहेत वरती आणि खाली पसरलंय सगळं. सो ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. वेद ही ज्याची पानं आहेत, यस्तम वेद सवेदवित. जो त्याला जाणतो तो वेदवित म्हणजे ज्ञानी आहे. या संसार वृक्षाला, या अश्वत्थ वृक्षाला यथार्थ पद्धतीने जो जाणेल तो ज्ञानी आहे. यस्तम वेद सवेदवित. अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा. खाली आणि वर दोन्हीकडे अशा पसरलेल्या त्याच्या फांद्या आहेत. अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला. गुणप्रवृद्धा म्हणजे या 3 गुणांनी पोसलेल्या, वाढवलेल्या. विषयप्रवाला म्हणजे विषय, आणि बाय विषय म्हणजे एव्हरीथिंग दॅट इज इन मे बी व्हॉट आय कॅन एक्सप्लेन इज विषय याचा अर्थ एनिथिंग दॅट इज अंडरस्टूड बाय सेन्सेस इज विषय. म्हणजे ते मटेरियल असलं पाहिजे किंवा सॉलिड फॉर्ममध्ये असलं पाहिजे असं काही नाही. तसं आपण ज्याला विषय उपभोग किंवा विषय सुख म्हणतो, हे कुठल्याही माझ्या जिभेला जे सुख मिळतं ना, मी चांगला फूड खाल्ल्यामुळे, ते विषय सुख आहे. माझ्या हाताला चांगला स्पर्श झाला, हे कापड फारच छान आहे, तो विषय आहे. एनिथिंग दॅट यू अंडरस्टँड बाय वे ऑफ सेन्सेस इज विषय. त्या विषयांनी, विषयप्रवाला म्हणजे पूर्ण विषयांनी भरून राहिलेलं झाड. गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. अधश्च मुलानी अनुसंततानी ही जे खाली असलेले जे मनुष्य लोक जो आहे, त्याला ही सगळी मुळं त्याची आणि त्याची या फांद्या कर्मानुबंधीनी, त्या कर्माच्या बंधनांनी बांधून टाकणारा हा वृक्ष आहे त्यांना. हा संसार वृक्ष आपल्याला कसा बांधून टाकतो आणि कसं त्यांनी बांधून ठेवलेलं आहे हेच सांगितलेलं आहे इथे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोक आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते. तसं त्याचं रूप समजत नाही, कळत नाही आपल्याला. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते नांतो न चादिर त्याच्या संप्रतिष्ठा. त्याचा अंत, त्याचा आदी आणि त्याची प्रतिष्ठा म्हणजे आत्ताची स्थिती हेही समजत नाही. वी आर सो हेल्पलेस. वी डोंट इवन नो दॅट वी आर बाउंड. वी आर बाउंड अँड वी डोंट नो वी आर बाउंड. त्याचा संसार वृक्षाचा हे समजतच नाही. त्याचा अंत कळत नाही, आधी कळत नाही, त्याची स्थितीही कळत नाही. नरूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर त्याच्या संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनम हे फार सुंदर आणि वी हॅव टू जस्ट होल्ड ऑन टू इट. अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम. हा सुविरूढ मूल म्हणजे घट्ट मुळं रोवून बसलेला जो अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ मूलम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंग म्हणजे डिटॅचमेंट आणि त्याला शस्त्र म्हणलं त्यांनी, असंग शस्त्रेण. या असंगाच्या शस्त्राने दृढेन छित्वा, दृढ निश्चयाने तोडून हा वृक्ष. ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. ततपदम तत्परिमार्गितव्यम म्हणजे तत्पद म्हणजे अल्टिमेट डेस्टिनेशन, अल्टिमेट रियालिटी. परिमार्गितव्यम त्याच्याकडे चालत राहावं. आफ्टर ब्रेकिंग दिस, डिटॅचमेंटच्या शस्त्रांनी हा वृक्ष तोडून तत्पदाकडे मार्गक्रमणा करावी, चालत राहावं. यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः जिथे पोचल्यानंतर परत येणं नाही. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी.
त्या आद्य पुरुषाला शरण जा, ज्याच्यापासनं ही एन्शंट प्रकृती निर्माण झाली आहे. सो सी द होल, त्यांनी वर्णन काय केलं की संसार वृक्ष असा आहे, तुला काय करायचंय तर त्या असंगाच्या शस्त्राने पहिल्यांदा तोड आणि त्या अल्टिमेट रियालिटीकडे चालायला लाग, जिथे गेल्यानंतर परत येणं होत नाही. आणि ज्या आद्य पुरुषापासनं म्हणजे ज्या सुप्रीम सेल्फपासनं, सुप्रीम बिईंगपासनं प्रकृती निर्माण झालेली आहे, त्याला शरण जा. तू प्रकृतीमध्ये जोपर्यंत अडकलास तोपर्यंत तुला तो दिसणारच नाहीये. बिकॉज दॅट प्रकृती इज कास्टिंग दॅट शॅडो ओव्हर एव्हरीथिंग. यू कांट सी बियॉन्ड इट. पण अंडरस्टँडिंग इट दॅट दिस इज अ शॅडो, दिस इज नॉट रियालिटी, and I want to get detached from this, that acts is useful to break this बंधन जे तुमच्यावर पडलेलं आहे, तुम्हाला माहीत पण नाहीये. सो ते तोडून चालायला लाग तिकडे. सो हे त्यांनी पुढे मग पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी कशा त्या 15 अध्यायात दिसतात हळूहळू, म्हणजे गीतेमध्ये इतरत्र सगळीकडे आहेत त्या सगळ्या कंडेन्स झालेल्या. पुन्हा त्यांनी थोड्याशा काही प्रमाणामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं परत सांगितली. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः. निर्माण मोह, मान आणि मोह ज्याला नाही, म्हणजे मला मान मर्यादा मिळावा अशी अपेक्षा नाही, मोहही नाही. मोहचा अर्थ व्हायचा बऱ्याच वेळेला असा घेतला जातो की अट्रॅक्शन टुवर्ड समथिंग. ऍक्च्युली मोह म्हणजे कन्फ्युजन. द रिअल मिनिंग इज दॅट. कारण मोह सुद्धा हा नाऊन आहे विच इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ब मोह. चौथ्या गणाचा तो चौथा गण परस्मै पद मुह्यती, म्हणजे कन्फ्यूज होणे, त्याचा मोह हे डेरिव्हेशन आहे. आणि त्याचंच डेरिव्हेशन मूढ असं झालेलं आहे. मूढ म्हणजे अज्ञानी. जो कन्फ्युज्ड आहे तो अज्ञानी आहे. सो निर्माण मोहा जितसंग दोष, संग दोष ज्याने जिंकलेला आहे. अटॅचमेंट हा दोष म्हणलं काय म्हणजे. सी अगेन वन मोर डिस्ट्रक्शन यू विल सी हिअर. मला अटॅचमेंट नाही असं जर का म्हणलो तर घरात सगळे लोक शिव्या देतात. काय काय बोलतोस तू, तुझ्यासाठी एवढं केलं, जन्माला घातलं, हे केलं, अटॅचमेंट नाही. हे तुला तुला काहीच वाटत नाही यांच्याबद्दल, आई वडिलांबद्दल वाटत नाही, बायको पोरांबद्दल काही वाटत नाही, तुला अटॅचमेंटच नाही. म्हणजे माझे बाबा मी असं म्हणताना अनेक वेळा ऐकलं, इतरांना नाही त्याला त्याला काय, ही हॅज नो अटॅचमेंट टू, असं आहे. थँक्यू व्हेरी मच. आय वुड बी हॅपी टू नो. खरोखर ते जे आहे ना ते अटॅचमेंट नसणे हे आपल्याकडे टॅबू आहे. गीता इज टेलिंग यू नाही, दॅट इज डिझायरेबल. दॅट डज नॉट मीन की तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेऊ नका किंवा तुमच्या वडिलांना काही आजारपण आलं तर तुम्ही दुर्लक्ष करा असाचा अर्थ नाही होत. तसा जर का अर्थ असता तर त्यांनी 12व्या अध्यायात हे कसं सांगितलं, मैत्र करुण एवच. मग करुणा का सांगितली, कंपॅशन. हे सगळ्या गोष्टी विथ डिटॅचमेंट करता येतात. दॅट्स व्हॉट द होल थिंग अबाउट गीता इज. ऑफकोर्स इट इज थिन लाईन. ड्युटी करणं, एक्सपेक्टेशन, फिलिंग्स. म्हणून तर बघ उत्तर बघ कशी आहेत, तुझ्या प्रश्नाचं उत्तर बघ कसं आहे. बरोबर आहे, थिन लाईन. पण म्हणून त्यांनी त्याच 12व्या अध्यायात शेवटाला जे म्हणलं ना, दक्ष, सुशील दक्ष हा अलर्ट. व्हाय अलर्ट? अलर्ट म्हणजे कशा कुठल्या बाबतीत अलर्ट? इंटरनली अलर्ट, की मी हे करताना माझ्या मनामध्ये अपेक्षा उत्पन्न होते आहे का, हे ज्याला कळतं तो अलर्ट आहे. सो एव्हरी आन्सर इज देअर ऍक्च्युली. यू विल नो मॅटर हाऊ यू थिंक अबाउट इट, आन्सर्स आर देअर. तुम्ही तुमचं कर्तव्य करा. ते कर्तव्य केल्यानंतर मग अच्छा मी हे करतो, माझ्या मुलीसाठी हे केलं, मग पण ती काय उद्या शाळेत नागर मला भेटलीच नाही, निघून गेली तोंड फिरवून, मला वाईट वाटतं याचं. नो, मी केलं ते केलं, ठीक आहे. वाय एम आय एक्सपेक्टिंग ती लिहून मला पहिल्यांदा चिकटावून, वाय एम आय एक्सपेक्टिंग दिस. आस्क. सो वेन वी स्टार्ट आस्किंग दिस क्वेश्चन्स यू बिकम मोर अँड मोर अलर्ट एनिवे. मग तुम्हाला बारीक बारीक पण असं एक आता बॅक ऑफ द माइंड तो प्रोग्राम चालू असो सदैव कुठेतरी, असं की अच्छा हे असं घडलं, हां एकदम ते अँटेना जागी होते की तुला आता असं वाटलं बरं का. So love and attachment are two different. ऑफकोर्स People think attachment. लव्ह इज अगेन मिसअंडरस्टूड कॉन्सेप्ट अगेन. So you feel if I love somebody, I should be अटॅच्ड. करेक्ट. इट्स अ रॉंग कॉन्सेप्ट ऑफ लव्ह. सो द गीतेप्रमाणे जो प्रेमाचा कन्सेप्ट आहे तो
एक तर तसा कन्सेप्ट कुठे येतच नाही डायरेक्टली. हे 2 व्यक्तींमधलं प्रेम हा कन्सेप्ट येतच नाही कुठे गीतेमध्ये. पण तो त्यांनी याच अर्थाने वापरला सगळीकडे, अटॅचमेंट या अर्थानेच. त्या ह्याला त्यातनंच बाजूला त्याला सांगितलंय. म्हणजे तुम्ही प्रेम कोणावर प्रेम इज अ ॲट दॅट कॉन्टेक्स्ट, इन दॅट कॉन्टेक्स्ट इज अ व्हेरी डिफरंट मीनिंग टू इट. दॅट इज मैत्र करुण एवच, ह्यातनं ते प्रेम येतं ॲक्च्युली. त्या जो मगाशी सांगितलं ना मी, की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, इथेच ते प्रेम आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये. मैत्र तो इवन योगशास्त्रामध्ये पण मैत्री, मुदिता, करुणा हे सांगितलेलं आहे सगळं नियमांमध्ये. हे 5 नियम जे आहेत ना, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने, हे 5 नियम आहेत यमनियमांमध्ये. त्याच्यामध्ये ही लक्षणं सांगितलीत, की तुम्ही when you are hating someone, you are actually creating disturbances within yourself. सो मैत्री, मुदिता, करुणा म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीन तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही यू ट्राय टू एलिव्हिएट अदर्स पेन ऑर सफरिंग. तिथे तुम्हाला काय वाटत असतं त्या माणसाबद्दल, तर ते प्रेमच आहे ना एका अर्थाने. इज इट इट्स नॉट अटॅचमेंट, बट इट्स प्रेम, इट्स लव्ह टुवर्ड्स एव्हरीथिंग. सर्वभूतानां मैत्र करुण एवच. सो मैत्री आणि करुणा ही सर्व भूतांप्रती जर का असेल, दॅट्स वाय दीज पीपल युजली डोंट स्टे इन लार्ज सोसायटीज, इज बिकॉज इज डिस्टर्बिंग ऑल द टाइम. हे सगळे योगी हिमालयातच का जातात? त्याचं कारण हे की आय एम गेटिंग डिस्टर्ब टू मच. सो एनिवे मी आणि त्यांना हे माहिती असतं की मी काही करू शकणार नाही या सगळ्या गोष्टींना. म्हणजे आय कॅनॉट सिम्पली डू समथिंग अँड युक्रेन वॉर स्टॉप्स. आय कांट. पण त्याला ती करुणा आहे, त्याला ती करुणेची भावना असते. ही अटॅचमेंट नाही. मी करीन त्याच्यासाठी. उद्या एक कोणत्या कुत्र्याच्या अंगावरनं गाडी गेली म्हणून मी ते उचलून त्याला कुठेतरी नेईन त्या वेटकडे किंवा कुठेतरी. बट आय लिव्ह इट. आय से ओके, नाव यू आर ओके, नाव आय प्रॉब्ली टेक यू टू सम ऑर्फनेज, जे डॉग ऑर्फनेज आहे तिकडे सोडून मी निघून जाईन. आय विल नॉट गेट अटॅच टू दॅट डॉग एनिवे. आणि हे म्हणताना असं वाटतं लोकांना की मी जितका त्या कुत्र्याशी अटॅच्ड आहे तेवढी अटॅचमेंट मला माझ्या वडिलांशी आहे. म्हणालो, व्हॉट आर यू टॉकिंग? दॅट्स द ट्रूथ ॲक्च्युली. बिकॉज वाय वुड आय डिफरन्शिएट or why should I differentiate between these two? Actually, it goes on a higher level of love in that sense. म्हणजे मी कुत्रा आणि वडील सेम आहेत असं म्हणायचं नाहीये मला. पॉइंट इज मला दोघांबद्दल वाटणारी गोष्ट सेम आहे. म्हणजे इट बिकम्स अ हायर लेवल ऑफ लव्ह इन दॅट सेन्स. जे मला नाही आहे. मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. आय एम गिव्हिंग अ थेरॅटिकली गिव्हिंग. आय हॅव टू गो अ लॉंग वे. आय एम नो वेअर नियर. पण द होल पर्पज ऑफ ऑल दिस वॉज टू शेअर द थॉट प्रोसेस दॅट आय कुड सी थ्रू द रीडिंग अँड थ्रू हिअरिंग अँड ऑल दिस थिंग्स. पण त्यातनं जो सेन्स डेव्हलप होतो तो सेन्स तुम्हाला उपयोगी. जेवढं मी बोलेन त्याच्याबद्दल हा स्वार्थ पण आहे माझा फायदा. जेवढं बोलेन मी तेवढं ते इंटरनलाइज होत जातं. सो दॅट अलर्टनेस इन्क्रीजेस. दॅट वे ऑफ थिंकिंग बिकम्स क्लिअरर अँड क्लिअरर. And at the same time, it's a win-win situation. At the same time, probably if you take away a certain way of thinking, that will also help in your own journeys. पण 15वा अध्याय असा सगळा पुढे निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः. विनिवृत्त कामः सगळ्या इच्छांपासून निवृत्ती झालेली याची आहे. काम म्हणजे इच्छा. निवृत्त म्हणजे त्या इच्छेपासून रिटायर्ड. आय डोंट हॅव एनी इच्छा ह्याच्या पुढे. द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेही. सुख आणि दुःख या कन्सेप्टच्या द्वंद्वामधनं जी मुक्त झालेले आहेत त्यांना ना सुख आहे ना दुःख आहे. अनदर मिथ. मला सुख पाहिजे पण मला दुःख नको आहे. द मोमेंट यू से की मला सुख पाहिजे मला दुःख नको आहे, यू आर बायफॉर्केटिंग आणि तुम्ही त्या द्वंद्वामध्ये म्हणजे ड्युॲलिटीमध्ये अडकता. वी हॅव टू स्ट्राईव्ह टू गेट बियॉन्ड दिस ड्युॲलिटी. दॅट्स द होल थिंग. त्याला मध्ये सुख मग कसा स्थितप्रज्ञ कसा दिसतो? मग असा शुंभाचा एका ठिकाणी बसून राहतो का तो? त्याच्या चेहऱ्यावर त्याला आनंद नाही, दुःख नाही.
he's internalized so much that त्याचा आनंद किंवा त्याचा दुःख किंवा या सगळ्या गोष्टी या इमटेरियल असतात आणि तो जो ब्लिस आहे, जो आनंद नाही, म्हणजे हर्ष नाही, जो ब्लिस आहे तो त्याला कुठल्याही कारणाशिवाय मिळत राहतो. ही इज that graph is a straight line. It doesn't have fluctuations in it. That is how स्थितप्रज्ञ is. पुढे त्यांनी हे सांगितलं 15व्या अध्यायामध्ये की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम. सो व्हाय इज इट अ सिंग्युलॅरिटी? मी ही सिंग्युलॅरिटी का आहे? तर तो श्लोक असा आहे सुरुवातीपासून, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. सगळ्या भूतांना गामाविश्यच भूतानि, गाम आविश्यच भूतानि धारयामी अहम ओजसा. ओज म्हणजे एका अर्थाने तेजच, पण तेज आणि शक्ती, तेजाची शक्ती, ह्यानी या सगळ्या भूतांना मी धारण करतो. धारयामी अहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. रसात्मक चंद्र होऊन मीच सगळ्या औषधींचं पोषण करतो. त्या औषधी ज्या वाढतात त्या सगळ्या मी वाढवतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. वैश्वानर म्हणजे पोटातली आग, जठराग्नी, जो आपला अन्न, ज्याची भूक लागते, अन्नाचं पचन होतं, हा जो जठराग्नी आहे त्याला वैश्वानर म्हणतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. सर्व प्राण्यांच्या आतमध्ये मी आश्रय घेतलेला आहे वैश्वानर बनून. मीच वैश्वानर आहे तो पोटामधला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. प्राण आणि अपान. प्राणापान याचा अर्थ त्याच्यामध्ये उरलेले 3 पण येतात, कारण त्याला तो मध्यम पदलोपी समास म्हणतात. म्हणजे 2 पदं आणि त्याच्यामधली पदं लोप झालेत, पण पंचप्राण जे आहेत, प्राण, व्यान, उदान, अपान आणि समान, हे सगळे सगळे वापरून पचामी अन्नम चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. पचाम्यन्नम चतुर्विधम. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. सगळ्यांच्या हृदयामध्ये, सर्वस्य च अहम हृदय सन्निविष्टो, सगळ्यांच्या हृदयामध्ये मीच सामावलेला आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम च. स्मृती, ज्ञान आणि अपोहन म्हणजे विस्मरण, हे सगळं माझ्यामुळेच होतं. मत्त स्मृती ज्ञान अपोहनम च वेदैश्च सर्वैहि अहमेव वेद्यो. सगळ्या वेदांमध्ये जाणून घेण्यायोग्य फक्त मीच आहे. वेदैश्च सर्वैहि अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. वेदांतकृत वेदवित एवच अहम. वेदांत निर्माण करणारा आणि वेद जाणणारा सुद्धा फक्त मीच आहे. वेदांतकृत वेदविदेव चाहम. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. श्रोत्र कान, चक्षु में डोळे, स्पर्शनम आहे त्वचा, रसनम म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक, 5 सेन्सेस. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. ही अधिष्ठाय मनः च अयम विषयान उपसेवते. अयम म्हणजे हा म्हणजे काय? आत्मा म्हणजे मीच. मनाचं अधिष्ठान करून या ज्ञानेंद्रियांमधनं तो विषयाचं सेवन करतो. कोण करतो? मीच करतो. तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे सगळं खाताय पिताय. That's why again we come to that point ki if we do whatever we are doing also, and if we do it and we are doing it for him or he is only doing it, मग कर्म बंद. करेक्ट, ते होत नाही. याचं कारण वी हॅव टू रिअलाइज की तो जो विषयाचा अनुभव आहे तो त्यालाच मिळतोय खरं तर. आणि मला म्हणजे कोणाला ना, मला मिळतो म्हणजे कोणाला मिळतोय? शरीराला मिळतोय. जोपर्यंत मी शरीराशी बॉन्डेड आहे तोपर्यंत मी म्हणतो की मला मिळतोय.
तो खरा त्यांनी सांगितलं ना की तुम्ही So can we take this as an example? हे समजा आता मी आंबा आणि तिथे मला हा. आवडतो. हो व्हॉट शुड बी माय थॉट ॲट दॅट मोमेंट, म्हणजे किंवा मला डिझायर्स आंबा, मला आंबा खायचा आहे. हाऊ हाऊ कॅन वी पुट इट इन दिस वे? त्याला देणे तो आंबा. सी आय टेल यू हाऊ हाऊ इट इज. आता हे परवा सुद्धा मी येता साई सच्चरित ऐकताना हे कानावर एक तिची ओवी अशी आली होती की ती एक त्यांचे खूप जवळचे भक्त आणि ते हे अण्णासाहेब दाभोळकरच यांनी लिहिलं चरित्र. ते त्यांचे पाय दावत बसले होते द्वारकामाईमध्ये आणि कोट घातला होता तो फोल्ड केलेला. अर्धा पाऊण तास चाललं होतं ते त्यांचं आणि बाजाराचा दिवस होता आणि अचानकपणे काय झालं म्हणे तर ते असं हात पुढे करताना त्या पोटाच्या बाहीतनं एकदम असे 15-20 फुटाणे पडले खाली स्वतःच्याच. तर त्यांनी कुठेही काही ठेवलं नव्हतं. ते या नेव्हर बॉट एनिथिंग. आणि ते कुठनं आले त्यांना कळेना. आणि बाबा म्हणले, हा बघा म्हणे लबाड कसा एकटा एकटा खातो दुसऱ्याला न देता. तर ते म्हणले, अहो काय असं का बोलताय म्हणे. मी ते एकतर मी बाजारात गेलो नाही, गेलो असो तरी फुटाणे आणले नाहीत, ते इथे ठेवले नाहीत आणि एवढे सगळे फुटाणे आहेत मावतील तरी हे कसे पडले मला माहिती नाही खरंच. तर ते फक्त मेसेज एवढाच द्यायचा होता की एकटं खाऊ नका. तर ते म्हणले की मी असं कधी करत नाही. दाभोळकर म्हणले, मी सगळ्यांना देतो आणि मगच खातो. तर म्हणे, अरे हो काय तू एकटा असताना तुझ्या आसपास कोणीच जर का नसेल तर तू काय करतोस. मग ते म्हणले, मी तुला काय करणार, मी कोणी नसेल तर मी कोणाला देणार. तर ते म्हणले, मला देतोस का, मी असतो ना तुझ्याबरोबर कायम. सो टेक दॅट टू दिस की मी तुलाच देतोय. आय एम गिव्हिंग इट टू यू. मे बी माय टंग इज ॲक्च्युली गेटिंग दॅट प्लेजर राईट नाव. पण ते कायम म्हणून त्या पुढे त्या ओव्यांमध्ये त्यांनी त्या चरित्रात पण असं लिहिलंय की त्यांचं स्मरण करणे ते करताना, कुठलंही कर्म करताना किंवा काही खाताना पिताना एवढं गुरुला पुरेसं आहे, त्याला मिळतं ते. सो इनिशियली वी स्टार्ट thinking about him when we are eating it. And slowly that thought becomes stronger. Then at a point, you will stop enjoying it. But that's good because when you stop enjoying it, you have a certain state of mind which is better than enjoying the mango actually. म्हणजे थोडक्यात काय तर जसं मी मध्ये लोकांना सांगायचं, आय वॉज टॉकिंग टू सम फ्रेंड्स, आय वॉज सेइंग दॅट I was such a non-veg eater. I lost my liking. And I lost my liking. I am not controlling the desire to eat non-veg. I lost my liking. गेल्या 2 वर्षातल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे क्लास सुरू झाला, मग नंतर अनुग्रह झाला, पुढे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींना काय टँजिबल काय घडलं असेल तर दिस वॉज वन ऑफ द थिंग आय लॉस्ट माय. आता ते नॉनव्हेज माझ्या समोर असेल तर मला नॉनव्हेज असं नाही आहे. ते आय एम इनडिफरंट एंटायरली. तुम्ही माझ्यासमोर चिकन खा, आता खाऊ नका. इट डझंट मेक एनी डिफरन्स टू मी. आय डोंट हॅव टू कंट्रोल माय सेल्फ. आय डोंट माइंड पीपल इटिंग इट. दॅट स्टेट ऑफ माइंड लिमिटेड सेन्समध्ये, फक्त त्या नॉनव्हेजच्या सेन्समध्ये, ही नॉनव्हेज खाताना जेवढा आनंद होता त्याच्यापेक्षा वरती आहे. हे एक्झाम्पल देतो इन अ व्हेरी लिमिटेड सेन्स. Feeling indifferent about it and not having to control that desire is much more pleasant than actually having that thing, because this is longer lasting. तुम्ही दिवसातनं किती आंबे खाल्ला? तुम्हाला जेव्हा आंबा आवडतो किती आंबे खाल ना, 1 डझन 2 डझन तर खाणार नाही तुम्ही आंबे एकट्याने. So your pleasure from actual eating that mango is so short-lived. It goes away in 5 minutes. Constant तर लांबची गोष्ट आहे, ते लॉंग लास्टिंग पण नाही आहे. 5 मिनिटामध्ये तुला संपला आंबा की संपला विषय. मग पुढचा आंबा खाईपर्यंत तुम्हाला आय वॉन्ट टू इट मोर. सो योगशास्त्रामध्ये सांगितलंय की किंवा इव्हन गीतेमध्ये सुद्धा, भगवद्गीतेतला तो हा गुणत्रय विभाग योग जो आहे, रजसस्य फलम दुःखम असं सांगितलंय. फळं 3 गुणांची काय आहेत. रजोगुणाचं फळ
दुःख हे आहे. आता गंमत अशी आहे की आपण जेव्हा योगदर्शनामध्ये या रिलेट किंवा करू ना, तेव्हा यू विल सी एव्हरीथिंग दॅट वी डू इज ड्रिव्हन बाय सम ऑर द अदर डिझायर. Yes. करेक्ट. सो इच्छा निर्माण होणे चित्तामध्ये हे रजोगुणामुळे होतं. बिकॉज दॅट्स द मुवमेंट. ते सत्व नाहीये, तम पण नाहीये. डिझायर उत्पन्न होणे हे रजोगुणामुळे होतं. त्याच्यामुळे आपण काम करायला लागतो त्या डिझायरच्या मागे. सो रजोगुण मॅनिफेस्ट इट सेल्फ बाय डिझायर अँड अ सबसिक्वेंट ॲक्शन. ओके. त्याचं फळ सांगितलं काय? दुःख. आता आपण असं म्हणू की मी जर काही एखादी गोष्ट मला आवडणारी करते तर ते दुःख कसं मिळतं त्यातनं? तुम्हाला आंबा आणि दुःख मिळतं का? नाही मिळत. द थिंग इज इट्स हिडन विच यू डोंट रिअलाइज ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. पण एखादी गोष्ट मला जी आवडते ती मी करतो तेव्हा मला जे मी म्हणतो त्यातनं मला सुख मिळतंय, त्याच्याबरोबर हे सुख मला कायम मिळावं अशी इच्छा पण उत्पन्न होते. आणि ते कायम मिळणं तर शक्य नसतं. बिकॉज यू कॅनॉट ईट 100 मँगोज इन अ डे किंवा यू कॅनॉट ईट मँगोज कॉन्स्टंटली थ्रू आउट युअर लाईफ टिल यू डाय. नॉट पॉसिबल. सो ती जी इच्छा उत्पन्न होते ना, त्याच्यामुळे दुःख निर्माण होतं पुढे. बिकॉज यू आर नॉट एबल टू ईट मँगोज. बरं, हे तुम्ही जर का आयुष्यात कधी आंबा खाल्लाच नसतात तर तुम्हाला आंबा न खाण्याचं दुःखही झालं नसतं, कारण तुम्हाला माहितीच नाही ते कसं असतं. बिकॉज यू एट अँड यू लाईक्ड इट, त्या रजोगुणामुळे तुम्हाला पुढे दुःख वाढवून ठेवलेलं आहे तुमच्या, की तुम्हाला पुढे खाता येणार नाहीये. आणि दॅट टाइम यू आर गोइंग टू फील बॅड की मला खाता येत नाहीये. बिकॉज युअर टंग इज सॅटिस्फाईड फॉर 5 मिनिट्स आणि खाऊन खाऊन तुम्ही 5 खाल्लेत. 6वं खाणं शक्य नाहीये, पण ती इच्छा जाणार नाहीये खाण्याची. त्याचं काय कराल? ॲट माइंड लेवल यू आर स्टील गोइंग टू फील सॅड, स्टील गोइंग टू फील बॅड अबाउट इट अँड नॉट एबल टू डू इट. सो कुठल्याही विषय उपभोगाचं फळ हे दुःखच असतं ॲक्च्युली, इन एनी वे. अँड दॅट इज अ रिझन वाय ही इज सेईंग की डिझायरलेसनेस अँड डिटॅचमेंट का महत्वाची. आता मला जेव्हा कंट्रोलच करायला लागत नाही नॉनव्हेज खायला आणि मी इंडिफरंट बनतो, तेव्हा मी अशा स्टेट ऑफ माइंडमध्ये असतो, जी स्टेट ऑफ माइंड स्टेबल आहे, प्लेझंट आहे. इट इज बिकॉज इट इज नॉट क्रिएटिंग द डिझायर टू ईट नॉनव्हेज इन माय माइंड. नॅचरली मला ते न खाण्याचं दुःख पण मिळत नाही आहे. सो इट इज एलिव्हेटेड टू दॅट लिमिटेड सेन्स. म्हणजे आय एम नॉट एलिव्हेटेड एनिवेअर. आय एम सेइंग रिगार्डिंग नॉनव्हेज आय एम एलिव्हेटेड टू दॅट सेन्स की मला आता आय एम स्टेबल अबाउट इट. आय डोंट फील एनिथिंग अबाउट इट. मला नको आहे असं. But joy and bliss is like happiness, what they say. And happiness also we don't want. We Yeah. happy just there. Yeah. A neutral. करेक्ट, न्यूट्रल स्टेट. Particular that I'm not feeling too happy, I'm not feeling sad. Yes. This is a constant feel. येस, ब्लिस इज अ कॉन्स्टंट फिलिंग. Bliss is like, oh, so it doesn't stable. You also change. Even if you don't get the mango, you don't have the desire also. You don't mind, you eat it also. It's still there also. See, the thing is, bliss is the natural state. We have forgotten that. Yeah, be or yeah. So, Maybe in a crude or in a very unconventional or untraditional sense, I can tell you, bliss is an everlasting orgasm. That's a natural state. We have forgotten that. We have come out of it. And that's why we think that orgasm is momentary and then it will go away. We momentarily go in the natural state and come out. That's what it is. So we are not achieving anything. We are actually going back to the natural state. Imagine what everything they're saying, that there is no thought, there is no feeling of incompleteness, no outside desire. You can describe orgasm in all these terms, by the way. And that's what the true nature is anyway. आपण त्याला लेबलं लावलेत, आपण त्याला कन्व्हर्टेशन्स लावलेत वेगवेगळी, चांगल्या वाईटाची, बरोबर चुकाची. सो इट्स बेसिकली दिस गोज, इवन भगवद्गीता टेल्स द सेम थिंग. डिटॅचमेंट ही मग बायको आणि गर्लफ्रेंड याच्यामध्ये काही फरक नाही आहे. कारण यू आर एनिवे नॉट अटॅच्ड इन दॅट earthly sense. And that is the reason why I'm saying many myths it busts.
It talks about something which is absolute, which is beyond your normal conventions and rules and do's and don'ts of society. It is not about all that. So मग लोक म्हणतील ठीक आहे, then don't be in society. That's what people do. That's what yogis do. And that's the reason. So happiness is very stimulated. Correct. Outside each other. Correct. हे दिलं तर I'm happy. केलं तर I'm happy. We are all very Everything is externalized, ना? सगळं externalized आहे. Right. I'm overshooting, I think, but we'll stop, and maybe this will be a bit. उपभोग सामर्थ्य यायला पाहिजे असं का म्हणतात मग म्हणजे उपभोग सामर्थ्याचं बरं शंकन गीतेत वगैरे असतं बघ यू नीड टू कल्टिवेट लाईक यू शुड बी एबल टू एन्जॉय अँड एक्सपिरियन्स टू द फुलेस्ट सो टू बिल्ड दॅट अबिलिटी सी हे कसं आहे, हे थोडंसं ना मासेससाठी पण अनेक ग्रंथ लिहिले गेले ना. आता सगळ्यांना जर का मला या मार्गावर आणायचं तर परमेश्वराच्या दृष्टीने काही कोणी वेगळं नाही आहे, सगळे कोणी खालीवर नाही आहे. बेसिकली ही इज टॉकिंग अबाउट एव्हरीवन, राईट. सो असेही ग्रंथ निर्माण झाले की जे मासेसना अपील होतील, मेनस्ट्रीम मध्ये त्यांना आणतील. आता काय आहे, जोपर्यंत तुम्ही टू द फुलेस्ट असं जो काय कन्सेप्ट आहे, जोपर्यंत तुम्ही करायला लागत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीच गोष्ट टू द फुलेस्ट करू शकत नाही. मग एकदा ती सवय लागल्यानंतर थोडं इकडे वळवा. म्हणजे पहिल्यांदा मेकॅनिकली जसं म्हणतात की नाम जप तुमचा मेकॅनिकली करा, मेकॅनिकली. हळूहळू ते आत इंटरनलाइज होऊन तुम्ही त्याचा यू विल डू इट मोर इंटेन्सली. येस, टू समराइज व्हॉट वी टॉक्ड अबाउट टुडे वॉज ओरिजिन. गीतेचं कुठनं आहे, आपण त्या ओरिजिन मध्ये कुठनं तो ट्रेस कसा लागतो ते आपण बघितलं. आणि जे बेसिक टेनेट्स आहेत गीतेने सांगितलेले, ते टेनेट्स आपल्या नॉर्मल बिलीफ्स आणि या सगळ्याच्या पलीकडे आहेत. गीता मेक्स यू अनकम्फर्टेबल इनसाइड अँड इट शुड मेक यू अनकम्फर्टेबल इनसाइड. दॅट इज माय व्ह्यू. सो आपण ब्रॉड लेवलला हे सगळं आज समराईज केलेलं आहे की पहिला अध्याय, 15वा अध्याय, 12वा, 9वा हे सगळं आपण मधनं घेऊन सगळं समराईज केलेलं आहे. पुढे गोईंग फॉरवर्ड मे बी वेनेवर विल नाऊ नेक्स्ट टाइम वी मीट वी विल फोकस ऑन सर्टनचे 2 अध्याय 3 अध्याय असे आपण घेऊन त्याच्यावरती आपण डिस्कशन करू. पण आत्ता द आयडिया वॉज टू गिव्ह अ थॉट प्रोसेस, टू गिव्ह अ वे ऑफ थिंकिंग अबाउट गीता, वे ऑफ लुकिंग ॲट इट. अँड देन पुढे जेव्हा आपण बोलू याच्यावरती तेव्हा तुम्हाला कॉन्टेक्स्ट लागत जाईल की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये हे बोलणं चाललंय. And then we can take it from there. That's it today.